हे जो फ्रंट एंड साठी बनवलं होतं, फ्रंट एंडचा पार्ट आहे ना. So, ठीक आहे, तर आपण स्टार्ट करू. काल आपण डेटा टाइप्स बघितले होते जावास्क्रिप्ट मध्ये. ठीक आहे, तेथून एकदा ओव्हरव्ह्यू. आपला स्ट्रिंग डेटा टाइप जो झालेला होता, त्याच्यानंतर आपला सेकंड डेटा टाइप असेल तो नंबर, त्याच्यानंतर बुलियन आणि मग अनडिफाईन. ठीक आहे, आपण पहिला आता डेफिनेशन बघून घेऊ वन बाय वन याची डेटा टाइप्सची. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे असू तो नंबर आणि आज बुलियन वरती आपण हे दोन्ही फिनिश करायचं ट्राय करू. ठीक आहे, दोन्ही डेटा टाइप. त्याच्यानंतर मग तुमचे अनडिफाईन्ड, नल, सिम्बॉल आणि बिगिन येतील. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, अरे आणि फंक्शन. ठीक आहे, हे चालू होते तुमचे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. ठीक आहे, आता फर्स्ट आपण प्रिमिटिव्ह आहे त्याच्यावरच फोकस करू. ठीक आहे, आपण एकदा काल जे आपण एक्झाम्पल घेतले, ठीक आहे, त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊ आणि त्याच्यानंतर स्टार्ट करू आपण जे पुढचे टॉपिक असतील. आपण स्पेक मध्ये इथे, त्याच्यानंतर सोर्स मध्ये आपल्या इथे फाईल क्रिएटेड असेल, सोर्स अँड डेटा टाइप डॉट जेएस. ठीक आहे, आपण एक एक्झाम्पल बघितले होते सर स्ट्रिंग साठी. एक मिनिट. ठीक आहे, आपण पहिले काय बघू. ठीक आहे, डेफिनेशन काय होते डेटा टाइप्स. डेटा टाइप्सचा काय अर्थ असतो. ठीक आहे, डेटा टाइप डिफाइन व्हॉट काइंड ऑफ व्हॅल्यू द व्हेरिएबल. ठीक आहे, आपण व्हेरिएबल बघितलं होतं. ठीक आहे, आपण लेट हा कीवर्ड आहे. ठीक आहे, हे मी आपण जेव्हा व्हेरिएबल मध्ये जाऊ तेव्हा मी परत एक्सप्लेन करेल लेटचा मिनिंग काय असतो. सर्वात आधी फक्त हे समजून घ्या की एक व्हेरिएबल डिफाइन केलं आपण लेट कीवर्ड यूज करून. ठीक आहे, हे काय करतं की व्हॅल्यू आहे, ठीक आहे, 15 ही होल्ड करतं. आपण जसं इथे अलर्ट आणि कंट्रोल लॉक कन्सोल लॉक करत होतो तेव्हा आपल्याला काय करायचं दिसायचं, या व्हेरिएबल मध्ये हा डेटा टाइप आहे. ठीक आहे, स्ट्रिंग आपण डिफाइन केलेला. या फर्स्ट नेम मध्ये काय व्हायचं, ही जी व्हॅल्यू होती तो होल्ड करायचं, आपण त्याला प्रिंट करायचं अलर्ट मध्ये. ठीक आहे, बरोबर. ठीक आहे, द डेटा टाइप डिफाइन व्हॉट काइंड ऑफ व्हॅल्यू द व्हेरिएबल. ठीक आहे, टेक्स्ट, नंबर, ट्रू, फॉल्स, लिस्ट, एक्सेट्रा. ठीक आहे, and it tells JavaScript how to store value in memory and what operation to be performed. ठीक आहे, मग याचा अर्थ काय होतो, हे डेटा टाइप आहे. ठीक आहे, नंबर, स्ट्रिंग आणि बुलियन. ठीक आहे, हे काय करताय, हे डिफाईन करताय की या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर कोणते, नंबर स्टोअर होईल, स्ट्रिंग होईल की बुलियन होईल. इथे बोलले बघा आता टेक्स्ट, नंबर आणि ट्रू फॉल्स म्हणजेच काय, स्ट्रिंग, नंबर आणि बुलियन. ठीक आहे, बुलियन म्हणजे ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे, आणि लिस्ट हे आपले नॉन प्रिमिटिव्ह वगैरे त्याच्यात येतील बाकीच्या गोष्टी. इट टेल्स जावास्क्रिप्ट हाऊ टू स्टोअर व्हॅल्यू इन मेमरी. याच्याने काय होईल, आपण बोललो की त्या अलर्टचा आपण एक्झाम्पल बघितलं होतं. ठीक आहे, हे याला डिफरन्शिएट कसं काय करतंय की हा कीवर्ड आहे आणि हे जे आहे हे टेक्स्ट स्टुडंटने लिहिलेलं. ठीक आहे, कशाने तर या डबल कोट्सने.
या सिंटॅक्सने काय डिफाईन होतं की ही स्ट्रिंग आहे, ठीक आहे, आणि त्याच्याने व्हॅल्यू जी आहे ती स्टोअर होते. मग त्याच्यावरती ब्राउझरला किंवा जे तुम्ही कंपाइलर आपण VS Code मध्ये करू, ठीक आहे, तेव्हा मशीनला कळतं की हे जे आहे स्ट्रिंग आहे आणि आपल्याला डिस्प्ले करायचे हे नाही, ठीक आहे, हे जावास्क्रिप्टचं कीवर्ड आहे. त्याच्यासाठी आपण काय यूज करतो, डेटा टाईप, ठीक आहे. हाऊ टू स्टोअर द व्हॅल्यू इन मेमरी, ठीक आहे, हेच आहे बघा ते मी आता बोललो, ठीक आहे, जावास्क्रिप्ट हाऊ टू स्टोअर व्हॅल्यू इन द मेमरी. याचं काय होईल, मेमरीमध्ये व्हॅल्यू स्टोअर इन व्हॉट ऑपरेशन टू बी परफॉर्म, ठीक आहे. म्हणजे याच्यावरती जर स्टोअर केले आपण एकदा व्हॅल्यू, तर आपण ऑपरेशन काय परफॉर्म केलं होतं आधी, आपण काय केलं होतं, अलर्ट मध्ये हा फर्स्ट नेम टाकला होता, बरोबर. आणि याच्याने काय व्हायचं, आपण जसं रन केलं आपल्याला इथे एक पॉपअप येऊन जायचं, सेम हे बघा इथे पॉपअप आलाय. याच्याने आपण काय केलं, ऑपरेशन परफॉर्म केलं व्हॅल्यू होल्ड करून, ठीक आहे. म्हणजे आपली डेफिनेशन परफेक्ट आली की काय केलं आपण पहिले या व्हेरिएबल मध्ये हा डेटा टाईप होता आपला स्ट्रिंग, तो स्टोअर केला सर्वात आधी, आणि त्याच्यानंतर काय केलं, त्या कीवर्ड मध्ये टाकून म्हणजे हे फंक्शन आलं याच्यात टाकून, ठीक आहे, हे आपण रन केलंय. ओके, आता नेक्स्ट जो पार्ट येईल आपला तो आपण बघितला होता स्ट्रिंगचा, ठीक आहे. स्ट्रिंग काय ऍक्च्युली, ओके, स्ट्रिंग काय करते, स्ट्रिंग यूज टू रिप्रेझेंट टेक्स्ट, ठीक आहे, ऑलवेज रिटन इनसाइड द कोड्स, ठीक आहे. आता यांनी मेन्शन नाही केले सिंगल की डबल, इथे फक्त काय बोलले कोड्स, मग आपण सिंगल मध्ये लिहू शकतो आणि डबल मध्ये करू शकतो, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर टेम्पलेट रिटर्नल्स आपण प्रॅक्टिस बघितलं, ठीक आहे, त्याच्यात आपण करू शकतो या तिन्ही गोष्टी. फक्त स्ट्रिंगची जी डेफिनेशन होती ती काय होती, इज यू रिप्रेझेंट टेक्स्ट. टेक्स्ट म्हणजे काय, आपण जसं इथे नोटबुक वर लिहितो, ठीक आहे, ते टेक्स्ट फक्त लिहिताना आपण काय करतो, याला डबल कोट्स मध्ये टाकून देतो किंवा सिंगल कोट मध्ये, ठीक आहे. या दोन्ही व्हॅलिड आहे, ठीक आहे, यांच्याने काही चेंज नाही किंवा आउटपुट डिफरंट नाही, ठीक आहे. डबल कोट बी स्ट्रिंग डिफाईन करते आणि सिंगल कोट पण स्ट्रिंगच डिफाईन करते. हे जे आपण एक्झाम्पल इथे बघितलं होतं, बरोबर. हे काय, हा कोणता डेटा टाईप आहे, हा स्ट्रिंग आहे. हा स्ट्रिंग डिफाईन कसं काय होते, डबल कोटमुळे. असं जसं आपण टाकलं, ठीक आहे, डबल कोटमध्ये ही काय झाली स्ट्रिंग, ठीक आहे. आणि हेच जर नाही टाकलं तर डबल कोटमध्ये नाही टाकता आपण जर कन्सोल लॉक केलं तर मी दाखवतो आपल्याला एक रेफरन्स एरर येईल. आपण क्लोज करू, कमेंट आपण कमेंट, ठीक आहे, इथे सर्वात लास्टला, ठीक आहे. आता टाईप ऑफ आपण बघितलं होतं काल एक्झाम्पल, फक्त असं टाकलं. आता एरर काय आपण, ठीक आहे, काय आलाय, अनडिफाईन. अनडिफाईन पण एक त्याच्यातलाच हे डेटा टाईप असतो, पण तो आपण नंतर एक्सप्लेन करू. त्याच्या आधी याला आपण एक लेट देऊ, नेम आणि डबल कोट मध्ये टाकता आपण करू, आणि याला कन्सोल डॉट लॉग करू नेम. आपण आउटपुट बघितलं काय आलं, रेफरन्स एरर, ठीक आहे. रेफरन्स एरर म्हणजे काय, हे आपण टेक्स्ट दिलं, ठीक आहे, हे नेम हे नॉट डिफाईन आहे, म्हणजे जावास्क्रिप्टला कळत नाही किंवा या ब्राउझरला किंवा कंपायलरला कळत नाही की ऍक्च्युली लिहिलं काय, ठीक आहे. म्हणजे याचा मिनिंग काय, आता याला मिनिंग द्यायचा असेल याला काय करावं लागेल, आपल्याला डेटा टाईप ऍड करावं लागेल. मग आपलं ब्राउझरला कळेल की ऍक्च्युली ही स्ट्रिंग आहे, नंबर आहे की बुलियन आहे की, ठीक आहे. हे तीन डेटा टाइप्स आपण बघतोय आतापर्यंत, ठीक आहे. मग आता मी काय केलं, फक्त याला डबल कोट मध्ये टाकलं, याला काय येऊन गेली व्हॅल्यू आली. मग आता ब्राउझरला कळलं की ही काय, ही आहे एक स्ट्रिंग आहे, ठीक आहे. याच्यानंतर हे प्रिंट झालं, ठीक आहे. आता हेच एक्झाम्पल मी आता तुम्हाला टाईप ऑफ म्हणून एक काय बोलता येईल आपल्याकडे जावास्क्रिप्टच एक कीवर्ड म्हणू शकतो, ठीक आहे. जो काय करतो, आपल्याला या स्ट्रिंगचा टाईप काढून देतो आपल्याला, ठीक आहे. म्हणजे आता इथे आपण एक आउटपुट डिफाईन इथे येते ना की हे नेम गेलं, ठीक आहे. ही व्हॅल्यू काय केली, चांगलं देऊ आपण जावास्क्रिप्ट लिहू आपण, ठीक आहे. काय करते, ही स्ट्रिंग आहे, ठीक आहे, इथे होल्ड करते. पण आता तुम्हाला समजण्यासाठी आपण काय केलं, डायरेक्ट हे प्रिंट करून टाकलं, बरोबर. म्हणजे जावास्क्रिप्ट परत एकदा मी प्रिंट करतो, ठीक आहे. काय झालं, प्रिंट काय झालं आता जावास्क्रिप्ट, ठीक आहे. बट आता आपल्याला चेक करायचं आहे की हे ऍक्च्युअल मध्ये स्ट्रिंग आहे की नाही, त्याच्यासाठी काय यूज करतो आपण, टाईप ऑफ, ठीक आहे. आता टाईप ऑफचा आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि त्याच्यावरती तुम्हाला आउटपुटला इथे काय दिसेल, इथे तुम्हाला दिसेल स्ट्रिंग आहे त्याचा डेटा टाईप, ओके, एकच मिनिट.
आता मला फक्त त्या सिंटॅक्स बघू द्या ऍक्च्युली. पण एक काम करू, हे जे असेल ठीक आहे. Wait. ठीक आहे, आपण आता इथे येऊ. ठीक आहे, आता आपण याला कमेंट करू. सर्वात आधी इथे येऊ, इथे टाकू कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे, आणि याचा सिंटॅक्स काय आहे, टाइप ऑफ. ठीक आहे, टाइप ऑफ. इथे काय टाकलं डबल कोट मध्ये, आता मेन्शन करतो जावास्क्रिप्ट. एक मिनिट, स्क्रीन विजिबल आहे तुम्हाला सर्व, एकदा मला मेसेज मध्ये टाकून, कारण की काल एक प्रॉब्लेम आला होता आपला. ठीक आहे, विजिबलचा जर असेल तर मला सांग. ओके, ठीक आहे, ठीक आहे. ऍक्च्युली ठेवतो आपण. त्याच्यानंतर आपण आलो त्याच्यावरती. ठीक आहे, आता प्रिंट काय होत आहे आपण ते चेक करू. पहिले हे सर्व क्लिअर करू येतो. ठीक आहे, आता ब्लँक आहे आपलं कन्सोल. ठीक आहे, मी प्रिंट केलं, काय आलं, हे काय स्ट्रिंग म्हणजे डबल कोट मध्ये टाकली तर काय येते, स्ट्रिंग येते. ठीक आहे, टाइप ऑफ आपल्याला फक्त, ठीक आहे, काय काढून द्यायचं आपल्याला की ऍक्च्युली हे जे तुम्ही लिहिलंय, ठीक आहे, याचा टाइप म्हणजे डेटा टाइप कोणता आहे. टाइप ऑफचं काम काय असतं, तर तुम्हाला चेक करायचं असेल डेटा टाइप. ठीक आहे, तर हा काय करेल, टाइप ऑफ काय चेक करेल की विच डेटा टाइप्स. ठीक आहे, आर यू एंटर. ठीक आहे, ते काम करेल टाइप ऑफ. ठीक आहे, आता आपण काय केलं, याच्यातून डबल कोट काढून टाकले. आता काय तो अनडिफाईन. अनडिफाईन म्हणजे काय, याला डिफाईन नाही केलं आतापर्यंत. ठीक आहे, म्हणजे नंतर होईल डिफाईन, पण आधी अनडिफाईन आहे. ठीक आहे, आता आपण जेव्हा डेटा टाइप बघू तेव्हा याला मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल. ठीक आहे, अनडिफाईनचा मिनिंग काय असतो. अनडिफाईन म्हणजे इन शॉर्ट की आता याला व्हॅल्यू नाही, बट फ्युचरमध्ये याला व्हॅल्यू येऊ शकतो. अनडिफाईन आता केलं पाहिजे कन्सोल. ठीक आहे, काय आलं, स्ट्रिंग आलं. करेक्ट. ह्या प्रकारे आपण काय बघितलं, स्ट्रिंग. स्ट्रिंग मध्ये त्याच्यानंतर आपण काय बघितले, हे डिफरंट डिफरंट प्रॉपर्टीज आणि त्याचा मेथड. त्याच्यात पहिलं काय होतं आपलं, कन्सोल डॉट लॉग टेक्स्ट लेंथ. ठीक आहे, त्याने काय केलं, या स्ट्रिंग मध्ये आपण एक काम करू, इथून कॉपी करू डायरेक्ट तिकडे आउटपुटला मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. रिव्हिजन टाइप परत येऊन घेऊ, कारण की स्टार्टिंगला या गोष्टी समजायला वेळ लागतो. पहिले काय केलं आपण, एक व्हेरिएबल डिफाईन केलं टेक्स्ट बरोबर, लेट कीवर्डने, आणि त्याच्यात व्हॅल्यू कोणती स्टोअर केली, ते हॅलो वर्ड. ठीक आहे, जे काम कोणाचं असतं, डेटा टाइपचं, तेच काम आहे आपण डेफिनेशन मध्ये बघितलं. ठीक आहे, डेटा टाइप्स काय करतो, व्हेरिएबलला व्हॅल्यू देतो बरोबर. त्याच्यानंतर आता इथे आपण केली स्ट्रिंग डिफाईन. आता कन्सोल लॉग मध्ये काय केलं आपण, टेक्स्ट डॉट लेंथ. ठीक आहे, हा काय करेल आपल्याला, याच्यामध्ये जेवढी लेंथ असेल, ठीक आहे, याची हॅलो वर्डची. ठीक आहे, आता याच्यात लेटर किती, 1 2 3 4 5. ठीक आहे, 6 7 8 9 आणि 10 बरोबर. पण आता प्रिंट होताना किती होतील. ठीक आहे, आपण याला कट करू. ठीक आहे, किती आले, 11 आले बरोबर. 11 का बरं येत आहे, हा एक स्पेस ऍड केलाय त्याने. आता केले तर आता किती येतील, 10 बरोबर. मग याचा अर्थ काय होतो की जावास्क्रिप्ट जे असते, ठीक आहे, किंवा ब्राउझर जो असतो तो स्पेस पण काउंट करतो आपला. ठीक आहे, फक्त लेटर्स नाही. आणि इंडेक्सिंग जे असते कधी बी, ठीक आहे, कधी बी लक्ष द्या
की जावा स्क्रिप्टमध्ये किंवा कोणत्याही लँग्वेजमध्ये जी इंडेक्सिंग असते, ठीक आहे, म्हणजे हा काउंट 0 पासून स्टार्ट होईल, ठीक आहे. एच म्हणजे काय असेल, एच तुमचा 0 असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर ई आला, E1 असेल, ठीक आहे. नंतर हा एल असेल, सॉरी, हा एल जो असेल तो 2 असेल, ठीक आहे. हे समजून घ्या, ठीक आहे. हा H0, E1 आणि L2, मग इथून तुमचे नेक्स्ट 4, 5, 6 असे स्टार्ट होतील, ठीक आहे. तर कधीही लक्षात ठेवायचं, ती इंडेक्सिंग असते ती कुठून स्टार्ट होते, जावास्क्रिप्ट indexing start from ठीक आहे. जावास्क्रिप्ट इंडेक्सिंग स्टार्ट फ्रॉम 0, ठीक आहे. 0 पासून हे काउंट करायला स्टार्ट होईल, ठीक आहे, 1 पासून घेऊन. तर त्याच्यानंतर आपण काय बघितलं, जो पुढचा जो, ठीक आहे, प्रॉपर्टीज होत्या त्या काय होत्या, टेक्स्ट टू अप्पर केस, बरोबर. अप्पर केसचं काम काय होतं आपलं, ठीक आहे. आता इथे एच कॅपिटल आहे, बाकी स्मॉल आहे, ठीक आहे. डब्ल्यू कॅपिटल आहे, बाकी स्मॉल आहे. आता हा काम काय करतो आपल्याला, ठीक आहे, अप्पर केस, ठीक आहे. अप्पर केसचं काम काय असतं, कन्वर्ट स्मॉल लेटर्स, ठीक आहे, किंवा अल्फाबेट काय म्हणू शकतो, किंवा टेक्स्ट, ठीक आहे, लेटर और अल्फाबेट टेक्स्ट असं, ठीक आहे. टेक्स्ट कन्वर्ट टू अप्पर केस, ठीक आहे. म्हणजे काय करतो, अप्पर केस मध्ये कन्वर्ट करून देतो. आता आपण आउटपुट बघितलं, ठीक आहे. आपण हे करू, हे बघा, हॅलो वर्ल्ड, ठीक आहे. हे काम झालं अप्पर केसचं. त्याने काय केलं, स्मॉल जेवढे पूर्ण स्ट्रिंग होते ते आपले अप्पर केस मध्ये कन्वर्ट करून दिले. सेम त्याच दुसरं काय असतं, लोअर केस, टेक्स्ट टू लोअर केस. याच्याने काय होईल, हे रन केला आपण, याच्याने काय झालं, ठीक आहे, जे कॅपिटल होतं तेच एक्झॅक्ट, ठीक आहे, या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झालं. ते काय, आता आउटपुटला आपल्याला स्मॉल मध्ये, ठीक आहे. आता नेक्स्ट आपण प्रॉपर्टी बघू स्ट्रिंगची, ती होती इन्क्लूड, ठीक आहे. आता इन्क्लूड जे असेल ते आपल्याला काय बुलियन मध्ये रिझल्ट देते, ट्रू किंवा फॉल्स. हॅलो, आपण पहिले वर्ड चेक करू की वर्ड ट्रू दिली की फॉल्स दिली, ठीक आहे. काय आलं, क्लोज करू, इथे आलं की ट्रू, याला क्लोज करू, ठीक आहे. आता काय आलं, आउटपुट आपलं ट्रू आलं. का बरं, कारण की हा वर्ड जो आहे तो एक्झिस्ट म्हणजे व्हेरिएबल मध्ये आहे, ठीक आहे, इन्क्लूड आहे तो, ठीक आहे. म्हणजे त्याचं डेफिनेशन, त्याच्या नावामध्येच मिनिंग आहे, ठीक आहे. इन्क्लूड म्हणजे काय, चेक करेल त्या व्हेरिएबल मध्ये त्याने जी व्हॅल्यू होल्ड केली, ठीक आहे. त्याने व्हॅल्यू कोणती होल्ड केली, आता हॅलो वर्ड आपण असाइन केले, आणि डेटा टाइप कोणता याचा, स्ट्रिंग, ठीक आहे. जशी व्हॅल्यू होल्ड केली टेक्स्टची, मग आपण काय चेक केलं, डॉट डॉट ऑपरेटरने, ठीक आहे, डॉट टाकला आणि चेक केलं इन्क्लूड वर्ड, ठीक आहे. म्हणजे वर्ड शब्द एक्झिस्ट करतो का याच्यात, करतोय. त्याने आउटपुटला काय दिलं आपल्याला, ट्रू. आपण आता याच्यातच जर एक्स वाय झेड टाकलं, एक्स वाय झेड पण टाकला तर काय दिलं, आता आता देते आपलं आउटपुट फॉल्स, म्हणजे काय, एक्स वाय झेड एक्झिस्ट नाही करत. आता सेम आपण इथे गेलो, स्लाइसला आलो आणि याला कमेंट केला, आधी चेक केलं, ठीक आहे, स्लाइस, ओके. तर काय केलं आपण, 0 to 5 म्हणजे किती येतील आपल्याला नंबर. स्लाइसचा अर्थ काय होतो, याला इथपर्यंतच, म्हणजे जर एक प्रॉब्लेम स्टेटमेंट असला की तुम्हाला एच पासून ओ पर्यंत जर स्ट्रिंग आणायची असेल तर, ठीक आहे, हा काय करेल, स्लाइस करेल. स्लाइस म्हणजे काय, कट ऍड करेल, फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. आपण जनरल
लँग्वेज मध्ये बोलतो, ठीक आहे. फ्रूटला काय करतो आपण, स्लाइस. स्लाइस म्हणजे काय, एक त्याचा भाग जो असेल, ठीक आहे, तो आपल्याला आणून देईल. मग तो भाग कुठपर्यंत पाहिजे आपल्याला, 0 पासून 5 पर्यंत. 0 का बर, आपण बोललो होतो की इंडेक्सिंग जे असेल ते स्टार्ट कुठून होईल, 0 पासून, ठीक आहे. पण जसं इथे गेलं, आता काय प्रिंट झालं, हॅलो, कारण की 1 2 3 4 5, ठीक आहे. 0 1 2 3 4 आणि 5, ठीक आहे. त्याच्या पुढे असेल, ठीक आहे. याप्रमाणे आपण जर इथे याला गेलं, आता बघू काय प्रिंट, ठीक आहे. काय झालं परत, हॅलो, आपलं जे आहे ते प्रिंट झाले, कारण की आपण कुठून स्टार्ट केलं, 0 पासून तर 5 पर्यंत, ठीक आहे. तर याप्रमाणे 1 2 3 4 आणि 1 5, ठीक आहे. पण इंडेक्सिंग कुठून स्टार्ट होते, 1 पासून केलं तर आउटपुट काय येईल आता, याची डबल येलो, ठीक आहे. हे आपल्याला नको, आपल्याला काय पाहिजे, 0 पासून, 0 पासून येईल हॅलो. हे आपण स्लाइडचं बघितलं होतं एक्झाम्पल, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरं एक्झाम काय बघितलं, स्प्लिटचं. स्प्लिटचं काय काम असतं, ओके. स्प्लिट काय करेल, हे आपल्याला जे दोन्ही आहेत, ठीक आहे, हॅलो आणि वर्ड, हे आपल्याला एक ॲरे मध्ये आणून देईल, ठीक आहे. जसं प्रिंट केलं, ठीक आहे. इथे काय आलं, हॅलो आणि वर्ड. हे 0 ला हॅलो आलंय आणि वर्ड म्हणजे याला काय केलं, सेपरेट करून दिलं आपल्याला. त्याच्यावरती आपल्याला वाटलं की आपण याला एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून, ठीक आहे, पुढे आपल्याला वाटलं तर आपण ऑपरेशन करू शकतो, ठीक आहे. याप्रमाणे आपण काय बघितलं होतं का, स्ट्रिंग आणि स्ट्रिंगचे प्रॉपर्टीज, ठीक आहे. म्हणजे जे स्ट्रिंग जो डेटा टाइप होता आपला, ठीक आहे, तो कम्प्लीट झालेला होता. आता पुढे आपला येणार आहे, तो असणार आहे नंबर्स. तर आपण एक ब्रेक घेऊ 5 मिनिटाचा, त्याच्यानंतर पुढे असेल तो आपण नंबरला स्टार्ट करू. तर आपण आता नेक्स्ट डेटा टाइप आहे आपला, ठीक आहे, नंबर. त्याच्या पुढे आपण जाणार आहे, ठीक आहे. त्याच्या आधी डेफिनेशन बघू, त्याच्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज, मेथड आणि एक्सप्लेनेशन, आणि आपण काही एक्झाम्पल घेऊ, ठीक आहे. आणि ते आपण ट्राय करू त्या डेटा टाइप मध्ये सॉल्व्ह करण्याचं. तर सर्वात आधी आपण इथे डेफिनेशन वरती, ठीक आहे. तर नंबरचा अर्थ काय असतो, सो नंबर काय असतो, नंबर डेटा टाइपचा यूज काय असतो, रिप्रेझेंट ऑल नंबर, ठीक आहे. त्याच्यात इन्क्लूड इंटीजर, डेसिमल, नेगेटिव्ह नंबर. अनलाइक मेनी लँग्वेजेस, जावास्क्रिप्ट हॅज ओनली वन टाइप अँड ऑल आर नंबर, ठीक आहे. नो सेपरेट इन. बाकीच्या लँग्वेज मध्ये कसं असतं, ठीक आहे, तुम्ही जावा बघितले असेल किंवा म्हणजे तुमच्या सिलेबस मध्ये असेल कदाचित, ठीक आहे. जावा किंवा अजून एखादी वेगळी लँग्वेज असेल, ठीक आहे. प्रत्येकाला काय करावं लागायचं, जर डेसिमल पॉईंट असला तर आपल्याला काय द्यावं लागायचं, इथे तिचा डेटा टाईप चेंज होऊन जायचं, त्याला फ्लोट द्यावं लागायचं, ठीक आहे. फ्लोट नसला तर ठीक आहे, एक डेसिमल येतो, एक लॉंग येतो, ठीक आहे, एक इंट येतो. आणि इथे बघितलं, सर्च केला आपण जावा डेटा, मला एकदा स्क्रीन बघून घेऊ द्या मी ऍक्च्युली, ठीक आहे, दिसते. आपण बघू इथे जावा डेटा टाइप्स, जसं आपण इथे आलो, ठीक आहे. याच्यात किती दाखवत आहे आपल्याला, नंबर साठी जावा डेटा टाइप्स, आलो आपण. हे बघा, हे बुलियन आपल्याकडे बी पण हा शॉर्ट आहे, ठीक आहे, हा इंटीजर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हा लॉंग आहे, फोल्ड, एक फ्लोट बी असतो, ठीक आहे, आणि एक असतो डबल, ठीक आहे. आता हे तुम्ही इग्नोर करा, याचं काही काम नाही. ते यांच्याकडे शॉर्ट इन, आता आपण ना याचे एक्झाम्पल बघू ऍक्च्युली आहे का, ठीक आहे. बाईटचा असतो शॉर्ट, ठीक आहे. आता यांनी डिफाईन काय केलं, शॉर्टने बी नंबर डिफाईन केला, बरोबर. आता इंट वरती आलो, इंट किती असतो, इंट पण त्यांनी नंबर डिफाईन, हा फक्त बीट्सचा फरक असतो, ठीक आहे. साईज किती येईल त्याप्रमाणे असतो, ठीक आहे. हे 4 बाईट्स मध्ये ही साईज असते आपली, ठीक आहे. आणि इथे आलो लॉंग मध्ये आलो आपण, ठीक आहे. लॉंग पण काय नंबर आहे, फक्त याची साईज किती असेल, जास्त असेल, ठीक आहे, 64 बिट्स. तर फ्लोट मध्ये आलो, कसा करता येते, फ्लोट डिफाईन केला 3.14 आणि एफ, ठीक आहे. त्यांना प्रत्येक नंबर म्हणजे जे डिफरंट डिफरंट नंबर असतील, ज्याप्रमाणे ते साईज अक्वायर करतील, त्यांना काय करावं लागायचं, प्रत्येक वेळी डिफरंट डेटा टाइप्स त्यांना म्हणजे
काय करता येईल आपल्याला डिफाईन करावं लागतं. पण जावास्क्रिप्ट मध्ये तसं काहीच नाही, आपण फक्त नंबर लिहिला ठीक आहे, तर ते आपोआप काय होते आपल्याला ते म्हणजे जावास्क्रिप्ट ऑटोमॅटिकली त्याला ट्रीट नंबरच करतं ठीक आहे, त्याला डिफरंट हे नाही करतं की फ्लोट इंटिजर आहे किंवा लॉंग. आपण काय लिहितो फक्त एज आणि इथे 16 लिहितो बरोबर. आणि हेच हे होतं का बरं माहिती का, ते आपल्याला डेफिनेशन दिली होती बघा. JavaScript is loosely typed ठीक है, and dynamically typed in me you don't declare data type when creating variable ठीक आहे. म्हणजे जे ठीक आहे, यू डोंट नीड टू डिक्लेअर डेटा टाइप when creating the variable ठीक आहे. आता आपण सिंटॅक्स बघितलं, यांनी काय केलं, ते डेटा टाइप डिफाईन केला ठीक आहे. कुठे गेला आपण याचं ठीक आहे, हा इंटिजरचं ठीक आहे. इथे काय लिहिलं त्यांनी आधी, त्यांचा डेटा टाइप लिहायला पाहिजे, त्याची सिंटॅक्स इंटिजर, त्याच्यानंतर व्हेरिएबल डिफाईन केला. आपण तसं नाही करत, आपण कुठेच जो असेल ठीक आहे, आपण डिफाईन एक मिनिट ठीक आहे, आपण कुठेच जावास्क्रिप्ट मध्ये डेटा टाइप डिफाईन नाही करत. आपण डायरेक्ट इथे स्ट्रिंग वाटलं तर काय लिहितो, डबल कोट मध्ये स्ट्रिंग ठीक आहे, ते ट्रू आणि नंबरला डायरेक्ट 15 लिहितो ठीक आहे, आणि फक्त काय लिहितो एक व्हेरिएबल. इथे बी आपण सेम तसंच केलं ठीक आहे. हा लेट आपण काय लिहिलं, कीवर्ड तिथे नंतर व्हेरिएबल डिसाईड केला आणि नंबर काय लिहिला 16 ठीक. आपण इथे कुठे असं मेन्शन नाही केले आपल्या कोणत्याच कोड मध्ये की जर मला इथे लिहायचं असेल ठीक आहे, असं नंबर डिफाईन नाही करून दिलं आपण की नंबर आणि त्याच्यानंतर 16 ठीक आहे, हे आपण डिफाईन नाही केलं ठीक आहे. पण मग इथे आपल्याला डिफाईन करावं लागते ठीक आहे, की हा इंटिजर आहे. बाकीच्या लँग्वेज मध्ये आपण जावाचं एक्झाम्पल घेतो बरोबर, की हा पहिला आपण डिफाईन करतो की डेटा टाइप आणि त्याच्यानंतर व्हेरिएबल. इथे काय करतो आपण, इथे लिहिताना काय करतो आपण, कुठे गेला आपलं ठीक आहे, डायरेक्ट आपण इथे व्हेरिएबल लिहितो, त्याच्यानंतर नंबर ठीक आहे आणि 16 ठीक आहे, काय बी असलं ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथे लिहिला एज आणि 16 आणि त्याच्यानंतर आपण याचा टाईप जर चेक केला तर याचा टाईप ऑफ येतो लॉग टाईप ऑफ ठीक आहे, आपण चेक करू 16 ठीक आहे. आता याचा टाईप काय येईल आपण ते चेक करू ठीक. आपण कुठे जावा सारखं इथे टाईप आपण इथे डिफाईन करू ठीक आहे. आपण इथे एंटर केलं ठीक आहे, इथे काय आलं, याचा डेटा टाईप आलाय नंबर ठीक आहे. म्हणजे आपण इथे जावा सारखं कुठे डिफाईन नाही केलं. पहिली गोष्ट ते की इंटिजर डेटा टाईप आहे का काय, आपण काय केलं फक्त कोड लिहिताना कन्सोल लॉक केलं आणि टाईप ऑफ ने आपण चेक केला की याचा डेटा टाईप काय येतोय, ते येताना काय ते तो येतोय नंबर ठीक आहे. आता सेम आपण अजून एक चेक केला ठीक आहे, एक डेसिमल पॉईंट घेऊन बघू आपण, टाईप ऑफ 16.2. आता याचं जरी आपण चेक केलं, याला कमेंट करू आधी, कमेंट एंटर ठीक आहे. तरी काय आलं, याचं डेटा टाईप नंबर आले. तेच जर आपण दुसऱ्या लँग्वेज मध्ये असतो तर आपल्याला काय करावं लागलं, तिथे डिफाईन करावं लागलं असतं ठीक आहे. कुठे गेला फ्लोट कॅरेक्टर आणि बुलियन फ्लोट. ठीक आहे ठीक आहे. इथे आपल्याला डिफाईन करावं लागलं असतं आधी फ्लोट आहे डेटा टाईप, त्याच्यानंतर हा व्हेरिएबल डिफाईन केला असता, त्याच्यानंतर हा 3.14 नंबर आपण जे असेल तो ठीक आहे दिला गेला असता, त्याच्या पुढे आपण एफ लिहिला असता, तेव्हा कळालं असतं की हा फ्लोट आहे. पण इथे आपण करतोय का, जावास्क्रिप्ट मध्ये आपण तसं करत नाही ठीक आहे. आपण फक्त एक व्हेरिएबल डिफाईन करतो ठीक आहे, त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिकली ठीक आहे. आपण केला नंबर लेट स्टुडंट एज इक्वल टू 25 ठीक आहे, 15 कन्सोल लॉग आणि स्टुडंट एज ठीक आहे. आपण इथे गेलो आणि एंटर केलं तर इथे 15 आलाय बरोबर ठीक आहे, कारण की हा नंबर आहे. चालेल ठीक आहे. आवाज येतोय तुम्हाला क्लिअर, एकदा मेसेज करा मला आवाज येतोय का असं. ठीक आहे ओके.
आता नेक्स्ट, ठीक आहे, नेक्स्ट काय बघू आपण. आता आपण याच्यानंतर आता काय बघू, डिफरन्स बघू, ठीक आहे. आपण आता काय बघितलं की बाकीच्या लँग्वेज मध्ये आणि जावास्क्रिप्ट मध्ये डिफरन्स कसं काय याचा डेटा टाईपचा, ठीक आहे. आता आपण पुढचं काय बघणार आहे, ठीक आहे. एक मिनिट. जावा हे सॉरी जावास्क्रिप्ट मध्ये आपल्याला करावं नव्हतं लागत, ठीक आहे. म्हणजे जावाचं एक्झाम्पल बघितलं आपण, ठीक आहे. ते आपल्याला प्रत्येक व्हेरिएबलचा आधी काय करावं लागतं, डेटा टाईप डिफाईन करावं लागतं, ठीक आहे. आता हे फ्लोटचं एक्झाम्पल बघितलं आपण, सेम डबलचं, ठीक आहे. आणि बाकीचे जेवढे असतील, ठीक आहे, कॅरेक्टर. पण आपण जावास्क्रिप्ट मध्ये काय करतो, डायरेक्टली आपण एक्झाम्पल मध्ये बघितलं स्टुडंट आणि एज, ठीक आहे, 15. आणि जर आपण त्याला कन्सोल लॉक केलं, ठीक आहे, टाईप ऑफ मध्ये, तर आपलं सेम काय येतं आउटपुट, डेटा टाईप नंबर येईल. ते आपलं काय आलंय, कन्सोल लॉग मध्ये नंबर झाले, ठीक आहे. तर हे आपण जावास्क्रिप्ट मध्ये नंबर डिफाईन करतो. तर त्याच्यानंतर जे आहे आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. पहिलं आपण बघू ते नंबर डिफाईन कसं काय करतात, त्याचं एक्झाम्पल घेऊ. त्याच्यानंतर आपण पुढे ज्या प्रॉपर्टीज आहे ते बघू. एक तुम्हाला एक्झाम्पल काढलंय मी एक, त्याच्यानुसार आपण, ठीक आहे. आता तुम्ही नंबर यूज कुठे करणार, आता तुम्ही स्ट्रिंग तर बघितलं, स्ट्रिंग कुठे यूज करणार, की जर तुम्हाला एखादा नेम किंवा टेक्स्ट डिफाईन करायचं असेल, बरोबर, की लेट स्टुडंट नेम, तुम्ही प्रोजेक्ट बनवता आणि त्याचा स्टुडंट नेम असेल, तुम्ही काय करणार, स्टुडंट नेम, आणि इथे इथे लिहिणार फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, काही XYZ आपण घेऊ, ठीक आहे, सोजवळ, ठीक आहे. ओके, आपण काय लिहिले इथे, स्टुडंट नेम काय टाकलं, ठीक आहे, सोजवळ. आपण इथे स्ट्रिंग डिफाईन केलं, ठीक आहे. आता पण आपल्याला याची एज डिफाईन करायची असली तर आपण काय करू, लेट स्टुडंट एज, मग इथे आपला कसा उपयोग येईल, नंबर, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल याची एज घेऊ आपण 50 इयर्स, तर मग याची एज किती झाली, आता याच्यात व्हॅल्यू कोणती स्टोअर झाली, ठीक आहे, असेल 50, कारण की आपण डेटा टाईप कोणता डिफाईन केला आता, नंबर. तर हा यूज असतो नंबरचा, ठीक आहे. हा कोणता असतो, आपण यूज केला स्ट्रिंगचा. आता सेम, ठीक आहे. आता इथपर्यंत आलं तुम्हाला की डेटा टाईप कसं काही डिफाईन करतो आपण, की डायरेक्ट जो नंबर असेल तो, किंवा आपल्याला वाटलं की पॉईंट, ठीक आहे, त्याला पॉईंट द्यायचा असेल 0.25, ठीक आहे, तरी 0.50 0.25 शोधवायची एज आहे. तर आता पुढे आपल्याला जो पुढचा टॉपिक आहे, ठीक आहे, तो काय आहे, नंबर साठी स्पेशल नंबर व्हॅल्यूज, ठीक आहे. जावास्क्रिप्ट काय करते, काही स्पेशल नंबरच्या व्हॅल्यूज असते त्या देते, ठीक आहे. 1/0 आपण कॅल्क्युलेटर वरती गेलं तर कॅल्क्युलेटर काय येईल, ठीक आहे. आपण इथे एक्झाम्पल घेऊ, 1/0 काय येईल, कॅनॉट डिवायडेड बाय 0, ठीक आहे. आता हे आउटपुट आपल्याला कशावरती येते, तुम्ही मोबाईल वरती गेलं तरी म्हणजे सिम्पल आहे मॅथमॅटिक्स, ठीक आहे. 1/0 की डिवाइडच करू नाही शकत आपण, ठीक आहे. म्हणजे काय बोलतंय, कॅनॉट डिवायडेड बाय 0. पण आता जावास्क्रिप्ट इथे काय दिलं आपल्याला आउटपुट, ते आपण चेक करू सगळं. तर हे मी गेलो कन्सोल डॉट लॉग आणि ह्याला कमेंट केलं, ठीक आहे. आता आपण इथे काय चेक करू, कमेंट टाकू सगळ्यात आधी, स्पेशल नंबर व्हॅल्यूज, ठीक आहे. तर इथे टाकलं कन्सोल डॉट लॉग 1/0. आता याला काय पाहिजे, जर आपलं कॅल्क्युलेटरवर म्हणजे बाय डिफॉल्ट काय यायला पाहिजे आपल्याला, कॅनॉट डिवायडेड बाय 0, पण आता इथे काय येईल, इन्फिनिटी येते, ठीक आहे. तर सेम जर आपण इथे एक केलं, ठीक आहे. आता इन्फिनिटी काय आहे, ठीक आहे, जे इन्फिनिटी येते ही काय स्पेशल व्हॅल्यू, की एरर थ्रो न करण्यापेक्षा, ठीक आहे, जावास्क्रिप्ट काय करते, एरर नाही करत, ठीक आहे, एरर थ्रो नाही करत. जसं आपल्याला रेफरन्स एरर आले होते बघा मागे, तो एक एरर होता, ठीक आहे. एरर थ्रो नाही करत, ते काय करते, एक स्पेशल कीवर्ड यूज करते, ठीक आहे, स्पेशल कीवर्ड
यूज करते आणि त्याचं नाव काय असतं इन्फिनिटी. ठीक आहे. सेम दुसरा आपण एक्झाम्पल बघू. ठीक आहे, जर आता हा 1 आहे, ठीक आहे, आता याला बोललो की आपण करायचंय मायनस, ठीक आहे, कन्सोल डॉट लॉग मायनस डिवायडेड बाय 0. आता याचं आउटपुट काय यायला पाहिजे, जर आपण पहिले कॅल्क्युलेटर मध्ये जातो, पहिल्याचं काय आलं कॅन नॉट डिवायडेड बाय 0. ठीक आहे, आता इथे आलो -1 याच्यात नाही, ठीक आहे, जाऊ दे, हे असं आपण केलं. ठीक आहे, आणि इथे एंटर केलं, आता काही मायनस इन्फिनिटी आलं. ठीक आहे, हा बी काय एक स्पेशल कीवर्ड आहे. एरर थ्रो करण्यापेक्षा जावास्क्रिप्ट काय करेल, आपल्याला एक कीवर्ड देईल, त्याचं नाव काय असेल मायनस इन्फिनिटी. सेम पुढचं एक्झाम्पल काय होतं आपलं. ठीक आहे, त्यांनी इथे काय केलं, स्ट्रिंग आहे आणि तिला काय केलं मल्टिप्लाय बाय 2. ठीक आहे, आता याचं काय एन म्हणजे हा नंबर नाही. ठीक आहे, याच्याने मल्टिप्लिकेशन होऊ शकत नाही. हा एक त्यांचा कीवर्ड आहे. आपण सेम एक्झाम्पल इथे घेऊ. आपण इथे आलो, इथे गेलो आणि कन्सोल डॉट लॉग करू. ठीक आहे, याला कमेंट करू सर्वात आधी, कमेंट. ठीक आहे, याला कमेंट केलं. आता काय आलं आपल्याला एन. ठीक आहे, हा काय एक स्पेशल कीवर्ड आहे. ठीक आहे, आता हे पॉसिबल आहे का की स्ट्रिंग आहे त्याला काय करतो आपण 2 ने डिवाइड करतो. ठीक आहे, इथे जर 2 असला तरी पॉसिबल आहे, बरोबर. ठीक आहे, आता काही 4 येईल, पण इथे जर मी स्ट्रिंग टाकली, ठीक आहे, ॲड्रेस, आणि इथे गेलं कन्सोल डॉट रन केला प्रोग्राम, तर काय येतो एन. त्याचा काय अर्थ काय होतो, नॉट अ स्पेशल कॅरेक्टर. नॉट अ नंबर. ठीक आहे, आता सेम आपण नेक्स्ट बघू एक्झाम्पल. ठीक आहे, टाइप ऑफ एन. ठीक आहे, आता याचा काय येईल आपण एन. ठीक आहे, आता पहिला आउटपुट काय आला आपल्याला, कुठे गेला आपण. ठीक आहे, याचं आउटपुट काय आलं, नॉट अ नंबर, बरोबर. ठीक आहे, काय आलं, नॉट अ नंबर. ठीक आहे, बट आपण याचा जर टाइप ऑफ चेक केला एन चा. ठीक आहे, इथे जाऊ आपण आणि याचा चेक करू, कुठे गेला लॉग मध्ये, टाइप ऑफ एन. ठीक आहे, हे आउटपुट जे आले, ठीक आहे, एन म्हणजे हा स्पेशल कीवर्ड आहे, बरोबर. आपण जावास्क्रिप्टचा घेतला, याचा आपण काय बघणार आहे टाइप. याचा टाइप आता तुला सरप्राईजही करू शकतो किंवा तुम्ही बोलणार की हे कसं काय आलं. ठीक आहे, काय आलं, याचा टाइप काय येतोय एन चा टाइप काय आला, नंबर. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो की, ठीक आहे, याचा अर्थ सर्वात आधी होतो नॉट अ नंबर. पण जावास्क्रिप्ट जी असते, ठीक आहे, जावास्क्रिप्ट याला स्टील कन्सिडर काय करते ॲज अ पार्ट ऑफ. ठीक आहे, पार्ट ऑफ नंबर कन्सिडर करते जावास्क्रिप्ट. कन्सिडर पार्ट ऑफ नंबर. ठीक आहे, याला. ठीक आहे, आणि त्याची डेफिनेशन काय असते, रिप्रेझेंट the result of fail numeric calculation. म्हणजे काय करते, याला कन्सिडर तर नंबरच करते, पण कोणता नंबर करते की पार्ट ऑफ फेल रिझल्ट न्यूमेरिक कॅल्क्युलेशन. का बरं, हे फेल होत होतं, बरोबर. स्ट्रिंगला आपण काय करत होतो, 2 ने मल्टिप्लाय करत होतो. ठीक आहे, आता हे पॉसिबल नाहीये कारण की स्ट्रिंग आहे. ठीक आहे, याला जर नंबर असला 2 तर मल्टिप्लिकेशन होईल, पण आपण काय केलं याला, मग याचा आउटपुट काय आला आपल्याला एन. की नॉट अ नंबर. ठीक आहे, बट स्टील याला काय केलं कन्सिडर जावास्क्रिप्टने की हा पार्ट ऑफ नंबर आहे. पण कोणता पार्ट ऑफ नंबर आहे की एक फेल न्यूमेरिक कॅल्क्युलेशनचा हा पार्ट ऑफ नंबर आहे. एक आपण ब्रेक घेऊ, ठीक आहे, 5 मिनिटाचा. त्याच्यानंतर परत आपण कंटिन्यू करू. हॅलो.
ठीक आहे, आपण स्टार्ट करू. आपण कुठपर्यंत आलो होतो? NaN पर्यंत. ठीक आहे, NaN का एक स्पेशल कीवर्ड आहे, त्याचा अर्थ काय असतो? नॉट अ नंबर. ठीक आहे, जावास्क्रिप्ट त्याला कन्सिडर काय करते? आपण काय बघितलं त्याच्यानंतर? सर्वात आधी आपण एक्झाम्पल घेतलं. ठीक आहे, आपण काय केलं? कन्सोल डॉट लॉग या स्ट्रिंगला मल्टिप्लाय केला आपण एका नंबरशी, बरोबर. ठीक आहे, मग आपल्याला काय आलं? एरर थ्रो न करता नॉट. ठीक आहे, ठीक आहे, एरर थ्रो केलं. ठीक आहे, एरर काय करते? जावास्क्रिप्ट एरर नाही थ्रो करत, त्याच्यापेक्षा काय करते जावास्क्रिप्ट? ठीक आहे, एक स्पेशल कीवर्ड यूज करते, त्याचं नाव असतो NaN. त्याला काय म्हणतो आपण? नॉट अ नंबर, बरोबर. नॉट अ नंबर. काय आहे? नॉट अ नंबर, बरोबर. ठीक आहे, बट आपण या नॉट अ नंबरला याच आउटपुटला, ठीक आहे, आपण काय केलं? परत कन्सोल डॉट लॉग केलं. ठीक आहे, आणि टाईप ऑफ आपण जे शिकलो होतो आधीच, ठीक आहे, जी मेथड ती काय करते? आपल्याला याचा जो टाईप असतो ते काढून देते, बरोबर. मग जसं टाईप आपण केलं, ठीक आहे, काय आला आपल्याला? नंबर. म्हणजे इथे नंबर कन्सिडर नाही, इथे NaN देते आपल्याला. ठीक आहे, इथे आउटपुट नाही देत, पण काय करतं त्याला? जसं आपण टाईप ऑफ केलं, काय करून देते आपल्याला? इथे नंबर येते. ठीक आहे, का बरं येते नंबर? तर त्याचा अर्थ असा होतो की जावास्क्रिप्ट असते, ठीक आहे, याला कन्सिडर काय करते? ॲज अ नंबर करते. पण कोणता नंबर करते? तो इथे देखो, इट रिप्रेझेंट द रिझल्ट ऑफ फेल न्यूमरिक कॅल्क्युलेशन. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो की हे कॅल्क्युलेशन जे होतं, ठीक आहे, हे आपण काय केलं? स्ट्रिंगला मल्टिप्लाय केलं 200. ठीक आहे, मग हे काय होतं? एक फेल न्यूमेरिक कॅल्क्युलेशन आहे, बरोबर. की एक स्ट्रिंग नंबरशी डिवाइड मल्टिप्लाय नाही होऊ शकत. ती कशाने मल्टिप्लाय होऊ शकते? एका नंबरने. ठीक आहे, एका नंबरने होऊ शकते. ठीक आहे, आपण पण काय केलं इथे करताना टाकले की ऍड्रेस, बरोबर, ही स्ट्रिंग आणि 2 ने मल्टिप्लाय केलं. हे काय झालं? एक फेल न्यूमेरिक कॅल्क्युलेशन. ओके, तर आपण आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो बघणार आहे. ठीक आहे, तो असेल आपला पहिलं आपलं डॉक्युमेंटेशन. ठीक आहे, आता हे आपलं इथपर्यंत झालं. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला अडचण आहे नंबर मध्ये की काही समजलं नाही असं असेल तर मला मेसेज करा, मग मी इकडे बघतो. परत आपण तो पार्ट असेल तो एक्सप्लेन करू, किंवा थोडी घाई होत असेल किंवा जोरात होत असेल तर मी परत स्लो घेईल आणि परत एकदा एक्सप्लेन करेल. ठीक आहे, 1 बाय 1 प्रत्येक गोष्ट. पण मग तुम्हाला समजणं मेन आहे, कारण की जावास्क्रिप्ट समजली त्याच्यावरतीच आपलं जे फ्रेमवर्क आहे रिॲक्ट ते बेस. ठीक, मग तुम्हाला रिॲक्ट समजलं की मी तुम्ही ऍटलिस्ट फ्रंट एंड डेव्हलपर म्हणजे त्या लेवलला येऊन जाणार, कारण की तुमचे HTML CSS टेलविंड टेलविंड नंतर तुमचं रिॲक्ट जावास्क्रिप्ट तुम्हाला समजून जाईल. जावास्क्रिप्ट वरती तुम्हाला रिॲक्ट समजेल. ठीक आहे, म्हणजे ऍटलिस्ट फ्रंट एंड डेव्हलपरला जेवढं माहित गरजेचं असतं, ठीक आहे, तो पूर्ण ज्या काय बोलता येईल आपल्या ह्या कोर्समध्ये तुमचा ITR प्रोग्राम मध्ये पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल. पण मग ते होईल केव्हा? जेव्हा तुम्हाला गोष्टी समजतील. ठीक आहे, त्याच्या आत मग तुम्ही या गोष्टी समजून घ्या. ठीक आहे, की ह्या डेटा टाइप्स काय, हे फंडामेंटल्स आहे जावास्क्रिप्टचे. ठीक आहे, डेटा टाइप्स काय, व्हेरिएबल काय, जावास्क्रिप्ट काय, जावास्क्रिप्ट आपण यूज का बरं करतो. ठीक आहे, जर हे समजत नसेल तर पुढे जाऊन आपला काही उपयोग नाही. त्यामुळे जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर मला लगेच मेसेज मध्ये विचारा, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ठीक, मी 1 मिनिटात देतोय तुम्हाला. जर कोणाला डाऊट असेल तर लगेच विचारा, मग नाही तर आपण पुढे जाऊ. ठीक आहे कोणाला डाऊट? जर असेल तर प्लीज विचारा, कारण की मग पुढे जाऊन उपयोग होणार नाही. ठीक आहे, जर तुम्हाला इथेच कन्फ्युजन असतील तर मग आपण ऍडव्हान्स लेवलला जाऊन काही उपयोग नाही होणार. ठीक आहे, मग आपण कंटिन्यू करू जर तुम्हाला डाऊट नसेल. प्रेझेंट ओके, तर आपण कुठपर्यंत आलो होतो? आता आपण एका बघितलं स्पेशल नंबर व्हॅल्यूज बघितलं. ठीक आहे, जावास्क्रिप्ट काय करतं? स्पेशल नंबर मध्ये एरर थ्रो न करण्यापेक्षा
काय करतात, एक स्पेशल नंबर आपल्याला देते, इन्फिनिटी, NaN, नॉट अ नंबर. ठीक आहे, बट आपण बघितलं की याला जरी आपण स्ट्रिंगला मल्टिप्लिकेशन केले एका नंबरचे, आपल्याला काय आलं, NaN, काय आलं, नॉट अ नंबर. बट आपण त्याला जर टाईप ऑफ मध्ये चेक केलं तर काय आलं, ठीक आहे, हा नंबर आहे. म्हणजे टेक्निकली NaN हा बी एक नंबर टाईपच आहे, बट तो कोणता असतो, फेल कॅल्क्युलेशनचा असतो. ठीक आहे, म्हणजे इथे आपलं कॅल्क्युलेशन फेल झाली, इथे आपण काय केलं, स्ट्रिंगला मल्टिप्लिकेशन 2ने मल्टिप्लाय केलं त्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर काय येते आपल्याला युजफुल नंबर मेथड. ठीक आहे, जसं आपण स्ट्रिंगचा नंबर मेथड बघितला, ठीक आहे, सेम आपल्याला कसला येते आता, ठीक आहे, नंबरचा. आता याच्यात काय आहे, पहिलं आता आपण 1 बाय 1 या सगळ्या गोष्टी, ठीक आहे, आपण करणार आहे. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊ आपण, त्याच्यानंतर मी कन्सोल लॉग करून दाखवतो एक्झॅक्टली याचा उपयोग होतो काय. आपण आलो सर्वात आधी आपल्या इथे ब्राउझर, इथे आपण केलं कमेंट, ठीक आहे. आता आपण काय बघणार आहोत, नंबरच्या मेथड्स. ठीक आहे, नंबरचा मेथड काय सांगते आपल्याला, पहिले काय असतं, ठीक आहे, पहिले आपण डिफाईन करू एक नंबरला. ठीक आहे, नंबर काय घेतला त्यांनी, 9 पॉईंट. ठीक आहे, आता याला आपण इथून घेऊ, डॉक्युमेंटेशन बघू, घेऊ आणि करूया आपण इथे. इथे काय बोलते ते, की हा नंबर डिफाईन केलाय आणि कन्सोल लॉग करून आपल्याला काय चेक करायचंय, टू फिक्स टू. ठीक आहे, तर सर्वात आधी आपण टू फिक्स आधी याचं सिंपल आउटपुट बघून घेऊ काय होतं. कन्सोल डॉट लॉग नम. ठीक आहे, पहिला आपण केलं नम, पहिले याला क्लिअर करू कन्सोलला, मी एंटर केलं, काय आलं, 9 पॉईंट. ठीक, स्क्रीन विजिबल आहे तुम्हाला, एक मिनिट आहे ना फक्त. काय आलं आपल्याला, 9.78 आणि 60 काय आलं, ते नंबर आला. ठीक आहे, हा कन्सोल मध्ये आपल्याला पूर्ण नंबर येतो. पण आता मला काय करायचं आहे, मला पूर्ण नंबरचे नीट नाही. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टुडंटचा प्रोजेक्ट बनवला, तुम्हाला काय लागते, पर्सेंटेज दाखवायचे स्टुडंटचे. तुम्ही काय करणार, तुम्हाला याची पूर्ण दाखवायची गरज नाही राहणार. ठीक आहे, तुम्ही काय करणार, दोन हा एक काढून टाकणार. ठीक आहे, फक्त 9.78 किंवा 90 पॉईंट, आपण इथे करू की 90. आपल्याला पार्ट किती हवा आहे, ठीक आहे, हा 90 आणि हा 6 नको आहे ना, आपल्याला काय हवंय, 7 आणि 8. आपण आता ते काम करू की कशाने होईल आपलं, टू फिक्स ना, बरोबर, टू फिक्स नावाची मेथड आहे, फिक्स नावाची काय आहे, एक मेथड आहे. ठीक आहे, आपण इथे आलो आणि काय केलं, आता कन्सोल डॉट लॉग, ठीक आहे, नंबर व्हेरिएबलचं नाव डॉट टू फिक्स, आणि आपण इथे टाकू टू. त्या टू टाकल्याने काय होईल, जसं आपण एंटर करू आपल्याकडे 2 व्हॅल्यू. आता काय झालं, हा 6 होता तो निघून गेला, काय आलं फक्त 7. आपण पर्सेंटेज कसं दाखवतो, 90.79. ठीक आहे, आपण जे रिझल्ट मध्ये पर्सेंटेज येतात ते असे दाखवतो ना आपण, असे ते दाखवतो पूर्ण, कारण की समजा इथे जर मल्टिपल नंबर आहे. ठीक आहे, आता मी बोललो जेवढे नंबर आहे, हे बघा याचं आउटपुट काय येतं, पहिल्याचं एकदा हे करतो आणि परत चेक करायचे, पहिलं येईल आणि हे दुसरं. ठीक आहे, ते कमेंट टाकून देतो मला कळेल ऍक्च्युली, नाही तर त्याच्यापेक्षा अजून इझिएस्ट वे तुम्हाला सांगतो, तुम्हाला कळेल. कन्सोल डॉट लॉग, ठीक आहे, फर्स्ट आउटपुट. ठीक आहे, फर्स्ट आउटपुट, आणि आपण इथे येऊ कन्सोल डॉट लॉग सेकंड. ठीक आहे, याच्याने काय, पहिले हे प्रिंट होईल, नंतर हे प्रिंट होईल, मग हे होईल आणि हे होईल. ठीक आहे, आता आपण चेक करू. ठीक, आता फर्स्ट आउटपुट काय आलं, विदाउट टू फिक्स ने आपल्याला काय आलं, पूर्ण स्ट्रिंग आले. ठीक आहे, आपण कन्सोल लॉग केली तर हे आले. तेच आपण टू फिक्स ने काय केलं, आपल्याला किती आले, फक्त 90 आणि 90 नंतर त्याचा 2 नंबर. आता हे काय येतो, पण आता याच्यात एक विषय काय असतो. ठीक आहे, तर मी एक्सप्लेन करतो परत.
आता इथं काय आलं तुम्हाला, याने काय केलं आपल्याला 2 नंबर आणून दिले बरोबर, पूर्ण स्ट्रिंग पेक्षा 2 आणले. ठीक आहे, आता आपण इथे 3 केले तर आपल्याला काय येईल, ठीक आहे, आता 3 येतात. ठीक आहे, 7 8 आणि ठीक आहे 7 8 आणि 7. ठीक आहे, आता तुम्ही बोलणार एक ने इन्क्रीज होतो. ठीक आहे, ते मी एक्सप्लेन करेल ते होतं का बरे. त्याच्यानंतर अजून त्याच्यात एक गोष्ट आहे, मी तुम्ही नोटीस केली असेल तर मला कळेल किंवा मी बी एक्सप्लेन करतो. ठीक आहे, 1 मिनिट द्या फक्त मला. एकच मिनिट, मला ते डॉक्युमेंटेशन शोधून द्या ऍक्च्युली. त्याच्या आधी सर्वात आधी आपण बघून घेऊ की आता मी येते त्याला कंट्रोल आणि आता हे जे आहे हे कशात येते आपल्याला. ठीक आहे, ब्ल्यू कलर आणि हा येतोय ब्लॅक कलर. ठीक, हा डिफरन्स का बरं येतो आता आपण ते चेक करू. सर्वात आधी इथे मी करतो टाईप ऑफ, परत इथे करू आपण याचा टाईप ऑफ. आता चेक करू आपण काय काय आलं, पहिल्याचा टाईप काय आला, त्याचा टाईप काय आला आपल्याला नंबर. ठीक आहे, याचा डेटा टाईप काय येतो म्हणजे आपल्याला नंबर येतो. ओके, म्हणजे इथे नेटचा थोडा प्रॉब्लेम आहे, चेक करू. ठीक आहे, याचा टाईप काय येतो पहिले नंबर येतो आणि त्याच्यानंतर काय येते आपल्याला आता काय आलं आपल्याला 7. हा पहिल्याचं काय आलं आपल्याला आउटपुट, काय आलं याचा टाईप ऑफ आलाय आपल्याला नंबर आणि नंतर काय आलंय आपल्याला स्ट्रिंग बरोबर. मग जसं आपण 2 फिक्स करतो. ठीक आहे, आपण पोझिशन इथे डिसाइड करतो 2 ने हवंय का 3 ने हवंय. ठीक आहे, तर आपल्याला येताना काय येतो स्ट्रिंग आउट, इथं काय येतो स्ट्रिंग ना की नंबर. आपल्याला स्ट्रिंग नंबर नो नंबर. ज्याप्रमाणे आपण याच्याने आपण काय बघितलं की टू फिक्स आपल्याला जो आपण यूज करू तो आपल्याला तो नंबर नाही रिटर्न करणार, तो काय रिटर्न करेल आपल्याला स्ट्रिंग रिटर्न करेल. आता याच्यात अजून तुम्ही बोलला असणार की आपल्याला आउटपुट मध्ये जे 2 येत आहे लेट नंबर आपण करू. ठीक आहे, 7 8 9 1.2 3 आणि 5 घेऊ आपण आणि याला कन्सोल लॉग करू. कन्सोल डॉट लॉग. आता पहिला आउटपुट घेऊ आपण. ठीक आहे, सिंपल नंबर नंबर आणि इथे आपण टाकू कमेंट दिस इज, परत आपण करू परत कन्सोल डॉट लॉग दिस इज माय फर्स्ट आउटपुट. ठीक आहे, नाही तर फक्त इथे आपण देऊ विदाउट, मोठी कमेंट देण्यापेक्षा विदाउट टू फिक्स. ठीक आहे, विदाउट टू फिक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर परत आपण इथे यूज करूया कन्सोल डॉट लॉग लॉग. ठीक आहे, विथ टू फिक्स. आपण विथ टू फिक्स. आता कळालं आपण इथे स्ट्रिंग का डिफाईन करतो. ठीक आहे, जर मी स्ट्रिंग डिफाईन नाही केली तर एरर थ्रू करेल. त्याला याच्याने करते की जावास्क्रिप्टचं काय फंक्शन आहे, बट आपल्याला म्हणजे एक मेथड आहे जावास्क्रिप्टची, पण याला जर आपल्याला ब्राउझरला डिफरन्शिएट करायचं की हे नक्की काय. ठीक आहे, हा एक मेसेज येतो. हा मेसेज कसं काय येईल या डबल कोर्स, कारण की आता तो कन्सिडर काय करेल स्ट्रिंग कन्सिडर करेल. आपण इथे लिहू आता कन्सोल डॉट लॉग, आपण लिहू याला नंबर्स व्हेरिएबलचं नाव टू फिक्स. आता आपण चेक करू आपलं पूर्ण नाव केलं. इथे काय आलं विदाउट टू फिक्स काय आलं 1 2 आणि 2 3 आणि 5 आलं. ठीक आहे, आता आपण ते डिफाईन नाही केले, आपण करू काय आलं 2
आणि 4 आला. ठीक आहे. तर तुम्ही बोलणार की आपल्याला तर 2च पाहिजे होते, 2 आणि 3 ते 4 कसं काय येते, बरोबर. सर्वात आधी तर याचा टाईप काय झालाय, स्ट्रिंग चेंज झालाय. हा काय होता आधी, नंबर होता. ठीक आहे. नंतर काय होऊन झाला, हा झाला स्ट्रिंग. आता मी एक्सप्लेन करतो की हा 2 3 येण्याच्या ऐवजी हा 2 आणि 4 येतो का बरं. ठीक आहे. तर टाईप ऑफ काय करते, ची डेफिनेशन काय टाईप ऑफची, की टाईप ऑफ 2 मीन्स, ठीक आहे, आपण काय दिलं इथे, 2 मीन्स if 2 digit after the decimal point. ठीक आहे. म्हणजे डेसिमल पॉईंट नंतर जे 2 डिजिट असतील, ठीक आहे, ह्या पॉईंट नंतर 2 आणि 3 हे कीप कर. ठीक आहे. बट ठीक आहे, ठीक आहे. ओके. आता हे याच्यापेक्षा तुम्हाला अजून एक परफेक्ट एक्झाम्पल देतो. एक सिम्पल एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे. आपण घेऊया लेट नंबर. याला कमेंट करतो मी आधी, कारण की तुम्ही थोडं कन्फ्युज होऊन जाणार जर मी अजून जास्त डीप मध्ये एक्सप्लेन करायला गेलो. डेट नंबर 9.8.6. ठीक आहे. ते आपण एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. आता याच्यात काय होईल, आपण टू फिक्स करू. तर याचा पहिले मी डेफिनेशन देऊन देतो. ठीक आहे. टू फिक्स जरी आपण यूज केलं, टू फिक्स, टू फिक्स, याचा अर्थ काय होईल, इट डज नॉट मीन, आता याच्याकडे नीट लक्ष द्या, इट डज नॉट मीन इज ग्रेटर दॅन, ठीक आहे, 1 आफ्टर डेसिमल पॉईंट. ठीक आहे. आता आपलं कन्फ्युजन काय झालंय, की आपल्याला वाटतंय की एक नंतर हा वाढतोय, बरोबर. 8.6 डज नॉट मीन आफ्टर द डेसिमल पॉईंट. ठीक आहे. आता हे आपलं काय होतं, हे आपलं कन्फ्युजन होतं. ठीक आहे. ते आपल्याला वाटत होतं की हा एकने इन्क्रीज होतोय, बरोबर. हे आपलं काय होतं, कन्फ्युजन. ठीक आहे. पण आता आपण त्याला सॉल्व्ह कसं करणार आहे. ठीक आहे. तर त्याचं काय, त्याचा आन्सर काय आहे, तर पहिले आपण आन्सर एक कन्फ्युजन होतं आणि आता मी आन्सर एक्सप्लेन करतो. इट मीन्स, इट मीन्स हाऊ मेनी डिजिट टू कीप आफ्टर द डेसिमल पॉइंट. ठीक आहे. हे काय म्हणताय की याचा अर्थ असा नाही होत की आपण जेव्हा करतोय ते तो एक ने इन्क्रीज होतोय. ठीक आहे. हे सांगतं काय, फक्त याच्या नंतर आपल्याला ठेवायचे की ते पॉइंट म्हणजे 7 नंतर आपल्याला काय यायला पाहिजे. ठीक आहे. ते आपण डिफाईन करतो. ठीक आहे. मी इथे आलो, आपण डेट नंबर ते गेले. 2 मीन्स आपण काय केलं, कन्सोल डॉट लॉग नंबर, आपला जे डिफाईन नंबर 2 फिक्स. आता आपण इथे काय लिहिले, 2 लिहिले, बरोबर. ठीक आहे. आता याचा मिनिंग काय होतो, 2 मीन्स कीप 2 डिजिट आफ्टर द डेसिमल पॉइंट, जे की कोणते असतील, 7. ठीक आहे. जे की कोणते येतील, आपल्याला 2 डिजिट येतील, ते असतील 7 अँड 9. कारण की थर्ड कोणता आहे आपला, 6 आहे, बरोबर. कोणते येतील, हा 7 आणि 9 येतील. ठीक आहे. आता 7 9 चा आपण एक्सप्लेनेशन घेऊ, कारण की 9 9 8 6. ठीक आहे. हा आपला नंबर होता, बरोबर. 9 एक 6 जो असेल तो बिकम 7 डॉट 9 डॉट 7 आणि 9. ठीक आहे. बिकॉज इथे नीट लक्ष द्या, मी परत पूर्ण एक्सप्लेन करेन, पण आता तुम्हाला वन बाय वन कन्फ्युजन, त्याचा आन्सर आणि त्याचा डेफिनेशन लिहितोय, कारण की तुम्हाला जर मी टाईप करून सांगितलं तर इझी जाईल, जर मी ओरली सांगून दिलं तर तुम्हाला ते समजणार. ठीक आहे. आतापर्यंत एवढंच समजा की जेव्हा आपण टू फिक्स यूज करतोय तर आपल्याला पहिले नंबर येतोय, कन्सोल लॉग डॉट केलं विदाउट टू फिक्स तर आपल्याला काय येतो, नंबर येतो. पण जसं आपण टू फिक्स केलं तर आपल्याला काय येते, स्ट्रिंग येते. ठीक आहे. इथपर्यंत समजा.
मी डेफिनेशन कन्फ्युजन वन बाय वन परत एकदा एक्सप्लेन करणार आहे. बिकॉज द थर्ड डिजिट इज काय होता 6, ठीक आहे, अँड राउंड द डिजिट, राउंड द सेकंड डिजिट अप, ठीक आहे. आता इथपर्यंत आलोय आपण. ओके, आता आपण एक इन्क्रीज झालो, बरोबर. आता मी तुम्हाला वन बाय वन एक एक्सप्लेन करतो, ठीक आहे. मला फक्त आता 1 मिनिट द्या, फक्त मी लगेच फक्त चाललो, 1 मिनिटाचा ब्रेक घेतो, लगेच आलो. ओके, आता मी एक्सप्लेन करतो परत. पण आतापर्यंत जे बघितलं त्या 2 फिक्स मधलं कन्फ्युजन आहे. आतापर्यंत आपण काय बघितलं, इट डज नॉट मीन टू ग्रेटर, म्हणजे आपण तो इन्क्रीज नाही करत, ठीक आहे. पहिले कन्फ्युजन दूर झाला आपल्याला, ठीक आहे. आपण काय करतोय, फक्त डेसिमल नंतर 2 जण घेतोय, त्याला राऊंड करतोय. राऊंड म्हणजे ते फिक्स करतोय, ठीक आहे, असं समजून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर 2 मीन्स कीप 2 डिजिट आफ्टर 9 म्हणजे 7 8 आणि ते बिकम 7 9, ठीक आहे. कारण की थर्ड डिजिट इट 6 राऊंड द सेकंड अप, ठीक आहे. आता हे मी एक्सप्लेन करतो की ऍक्च्युली राऊंड म्हणजे होतं काय. आपण सर्वात आधी येऊ इथे एक्सेल ड्रॉवर, आपला आला व्हाईट बोर्ड. आपलं कालच होतं, आपण इरेज करू सर्वात आधी. एकदा इरेज केला आपण, आता आपण येऊ आपल्या ह्याच्यावरती. काय करू आपण इथे सर्वात आधी हा नंबर लिहू आपण, 9 क्या होता आपला नंबर 9.786, बरोबर. आपण काय केलं, याला करायला गेलो आपण, याला राऊंड आणि फिक्स कशाला गेलो, 2 याच्याने, बरोबर. आता आपण इथे येऊ, ठीक आहे. हा पहिला कोणता आला, 7, ठीक आहे. इथे येईल आपला 2 ने जर फिक्स करायचा असला तर पहिला येईल आपला हा, पहिला कोणता उचलेल तो, ठीक आहे. पहिला उचलेल 7, त्याच्यानंतर कोणता उचलेल 8, ठीक आहे. त्याच्यानंतर येईल 6, बरोबर. हा 9 नंतर आपल्याला उचलायचे होते 2 नंबर 7 8 आणि 6, ठीक आहे. तो काय करेल, तो सगळ्यात आधी आता मी एक्सप्लेन करतोय. हे काय करेल, कीप द फर्स्ट 2 डिजिट, ठीक आहे, फर्स्ट 2 डिजिट आफ्टर द डेसिमल 7 and 8, ठीक आहे. आफ्टर द डेसिमल 7 and 8, बरोबर. 7 आणि 8 नंतरचे 2 डेसिमल असतील, ठीक आहे. तो काय करेल, कीप द फर्स्ट 2 डिजिट आफ्टर द डेसिमल that is 7 and 8, म्हणजे ते कोणते 7 आणि 8 आहे, बरोबर. हे आपल्या इथपर्यंत क्लिअर आहे की 2 आपल्याला डेसिमल उचलायचे 7 आहे. अँड लुक ॲट द नेक्स्ट डिजिट, म्हणजे तो कोणता असेल आपला, द थर्ड डिजिट, बरोबर. थर्ड डिजिट, ठीक आहे, विच इज थर्ड कोणता आहे आपला 6, बरोबर. हा 7 आणि 8 कोणते सेकंड आहे, ठीक आहे. आणि थर्ड कोणता आहे 6 आहे, ठीक आहे. आता रूल काय सांगतो आपल्याला, याचा रूल काय 2 फिक्सचा, आता मी रूल एक्सप्लेन करतो, ठीक आहे. इफ लक्षात आहे, नेक्स्ट डिजिट इज 5, ठीक आहे, इज 5 और मोर, ठीक आहे. काय म्हणते की राऊंड द प्रिव्हियस डिजिट बाय राऊंड द प्रिव्हियस डिजिट अप बाय 1, ठीक आहे. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. आता मी सांगतोय होणार काय, ठीक आहे. आणि इफ द नेक्स्ट डिजिट इज लेस दॅन 5 देन लिव्ह ॲज इट इज, ठीक आहे. आता इथे काय झालं आपलं, सर्वात आधी ते काय बोलले, इफ नेक्स्ट डिजिट
इज 5 और मोर, ठीक आहे. आपला थर्ड डिजिट काय आला 6 आला, ठीक आहे. दुसरा काय होता 7 आणि 8 आणि थर्ड काय आला 6, ठीक आहे. रूल काय बोलला, इफ नेक्स्ट डिजिट इज 5, ठीक आहे. इफ नेक्स्ट डिजिट 5 और मोर, ठीक आहे. हे लक्षात घ्या, ठीक आहे. 5 और मोर, 5 और मोर, इफ नेक्स्ट डिजिट, ठीक आहे. सॉरी, आता बरोबर दिसेल, ठीक आहे. नेक्स्ट डिजिट 5 और मोर, राउंड द प्रीवियस डिजिट बाय 1, ठीक आहे. आणि इफ नेक्स्ट डिजिट इज लेस दॅन 5 देन लिव्ह ॲट इट इज, ठीक आहे. म्हणजे काय, जर 5 पेक्षा मोठा असेल, ठीक आहे. 5 पेक्षा मोठा काय असेल, 8 काय होता आपला, 5 पेक्षा किती होता, मोठा होता. मग ते काय बोलले की राऊंड 1 डिजिट त्याला किती प्रिव्हियसने अप करायचं आपल्याला 1 ने, ठीक आहे. मग 8चा काय होतो आपला, हा 8चा काय होईल, हा 9 होते. म्हणून आपल्याला आउटपुटला काय येतं 7 8 9 येते, ठीक आहे. जसं आपण इथे बघितलं, इथे काय आलं आपल्या आउटपुटला 7 आणि काय आलं 9, कारण की हा नेक्स्ट डिजिट होता, ठीक आहे. डेसिमल पॉईंट नंतर 7 आणि 8 आणि 8 काय होता आपला 5 पेक्षा ग्रेटर होता, ठीक आहे. मग तो काय झाला 1 ने अप होऊन गेला. आता सेम आपण, आता मी परत एक्सप्लेन करतो इथे एक्झाम्पल मध्ये. आपण मॅन्युअली सॉल्व्ह करायचा ट्राय करू, ठीक आहे. ठीक आहे. आता इथे काय झालं, ठीक आहे. जो आपला थर्ड डिजिट होता, बरोबर, थर्ड डिजिट होता तो कोणता होता 6, बरोबर. सो 9 8 आणि 6 हा आपला नंबर होता आणि थर्ड होता 6, ठीक आहे. तर 6 काय झाला, 6 मुळे काय झालं आपलं, हा 5 पेक्षा किती गेला, 6 कोणता होता 5 पेक्षा ग्रेटर गेला, बरोबर. मग याने काय केलं, राऊंड केला 7 ला, सॉरी 8 ला, ठीक आहे. याने काय केलं, राऊंड केलं 8 ला, काय आणलं इथे आउटपुट 9 आलं, ठीक आहे. तो काय झालं 9.78, सॉरी 7.9, ठीक आहे. आता आपण काय बोललो डेफिनेशन, इफ नेक्स्ट डिजिट, ठीक आहे. म्हणजे आपण डिफाईन काय केले आधी, दोन टू फिक्स आपण काय केलं होतं 2 ला केलं होतं, बरोबर. तर आपल्याला दोन कोणते पाहिजे होते, पॉईंट नंतर 7 आणि 9. पण त्याने काय केलं, त्यांचा रूल काय सांगतो, जर जो यांच्यापेक्षा जो तिसरा डिजिट असेल, ठीक आहे, हा 6 होता, ठीक आहे. हा जर 5 पेक्षा ग्रेटर आहे तर हा अप करायचा आहे आपल्याला. मग हा प्रिव्हियस जे डिजिट असेल 9, ठीक आहे, सॉरी हा 8 पहिले जे आउटपुट आहे, हा 8 ला आपल्याला काय करायचं, एकाने अप करून द्यायचं. अप म्हणजे काय, हा होईल 9. पण हाच जर लेस राहिला असता, ठीक आहे, हा जर 1 राहिला असता तर काय असलं असतं, आपला आउटपुट 8च राहिला असतं. हा यांचा पूर्ण, ठीक आहे, यांचा रूल सांगतो किंवा डेफिनेशन सांगतो, ठीक आहे. तर काय बघितलं आपण, आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट काय होतं, सर्वात आधी आपण एक्झाम्पल मध्ये आलो. आपलं कन्फ्युजन काय होतं, की सर्वात आधी तर पहिले याला जर आपण टू फिक्स यूज केलं तर हा काय करतो, आपल्याला कन्वर्ट करून काय देतो, स्ट्रिंग देतो, बरोबर, नंबर ने देत. आणि दुसरं काय आलं, आपण बघितलं की अरे एक ने तर इन्क्रीज होते, एक ने इन्क्रीज होतो कसं काय, त्याचं आपण डेफिनेशन काय बघितली, जर तिसरा डिजिट असला, ठीक आहे, 2 नंतर, मी पुन्हा एकदा कमेंट करतो सर्व आणि एक एक्झाम्पल घेतो, लेट नंबर 1 पॉईंट, तेच एक्झाम्पल घेऊ आपण परत, ठीक आहे. 9.8.6, ठीक आहे. console.log num डॉट टू फिक्स, ठीक आहे. आता आपण याला करू, आता आपल्याला येणार किती आहे, याला आपण करूया, सॉरी अजून कुठे नंबर नाही, काय आलं 9.79, का बरं, कारण की हा तिसरा नंबर जो होता, ठीक आहे, हा 6 जो होता हा 5 पेक्षा ग्रेटर होता. म्हणून काय आलं, याने काय केलं, याला राऊंड अप केलं, ठीक आहे. म्हणजे एकाने काय केलं, हा इन्क्रीज करून काय दाखवलं इथे 9, कारण कारण त्यांचा तो रूल आहे, ठीक आहे. आता मी इथे टाकला 1, ठीक आहे. आता आउटपुट चेक करू, आता काय, आता आपण केलं, आता काय आलं 7.8, का बरं, हा 5 पेक्षा जो 1 होता लेस होता, ठीक आहे. आता मी इथे 20, आपण 5 पेक्षा 9 घेतला, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, सॉरी, अरे स्पेस ऍड झाला. आता काय होईल, 8चा परत काय होऊन जाईल 9 येऊन जाईल. तोच जर मी परत 1 घेतला किंवा 2 घेतला 5 पेक्षा लेस तर काय होईल 8 होतं, ठीक आहे. का बरं, कारण की हा आपण जो रूल आता बघितला, ठीक आहे, त्यांचा इथे एक्सप्लेनेशन ने दिलं, तो काय सांगतो, इफ नेक्स्ट डिजिट म्हणजे 2 पेक्षा जर पुढचा डिजिट, ठीक आहे, प्रिव्हियस
ठीक आहे. 7 नंतर कोणता होता 8 डेसिमल पॉईंट नंतर 8 आणि 9 आपला डिजिट होता बरोबर ग्रेटर. जर तो 5 पेक्षा मोठा असेल तर प्रिव्हियसला आपल्याला काय करायचंय 1 डिजिट अप करायचं आणि लेस असेल तर तसाच ठेवायचं म्हणजे अप नाही करायचं लिव्ह ॲज इट इज. तर आपण एक्सप्लेनेशन बघितलं. तर एक ब्रेक घेऊ आपण 5 मिनिटाचा. त्याच्यानंतर जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर मला परत एकदा सांगायचे मी परत एकदा पूर्ण एक्सप्लेन करेन. ओके आपण करूया कमी. ठीक आहे आता काय करू आपण कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे एक नंबर घेऊ आपण 8 नंबर इक्वल टू 5. ठीक आहे कन्सोल डॉट लॉग नंबर काय करू आपण या नंबरला चेक करू आपण इज इंटिजर इज एक मिनिट आपण असं नाही करता डायरेक्ट इथे आपण टाकू कन्सोल डॉट लॉग आपण करू नंबर डॉट इज इंटिजर 5. आता याचं आउटपुट काय आहे मी तुम्हाला एकदा पहिले दाखवतो मग एक्सप्लेन करतो. काय आलं ट्रू. ठीक आहे आता सेम आपण काय करू कन्सोल डॉट लॉग नंबर इज इंटिजर टाकू आपण 5.5. ठीक आहे आता याला आपण करू तर याचं काय येईल ट्रू आलं आणि दुसऱ्याचं काय फॉल्स आलं. ठीक आहे परत करू आपण कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे कन्सोल डॉट लॉग नंबर आता आपण नंबर डॉट इज इंटिजर. आपण काय करू -8 करू -8. ठीक आहे याचं काय आलं ट्रू. पहिलं काय ट्रू आहे दुसरं काय फॉल्स आहे. ठीक आहे नंतरचं काय आलं ट्रू आलं. ठीक आहे आता तुम्हाला थोडी आयडिया येत असेल की इज इंटिजर सांगतं काय आपल्याला. कन्सोल डॉट लॉग मी अजून एक एक्झाम्पल घेतो नंबर इज इंटिजर काय करू आपण इथे लिहू स्ट्रिंग लिहू. ठीक आहे इथे लिहू नंबर आपण आता काय आलं ट्रू फॉल्स ट्रू आणि फॉल्स. याचं काय आलं याचं आलं आउटपुट ट्रू. ठीक आहे याचं काय आलं आलं फॉल्स. ठीक आहे याचं काय आलं आलं ट्रू आणि याचं काय आलं याचं आलं फॉल्स. का बरं आता हे आपल्याला काय बरं दाखवतो. ठीक आहे ठीक आहे आता याची डेफिनेशन काय इज इंटिजर काय करतं आपल्या सर्वात आधी पहिले डेफिनेशन बघून जाऊ आपण. इज इंटिजर इंटिजर ठीक आहे चेक वेदर द व्हॅल्यू इज होल नंबर. ठीक आहे होल नंबर म्हणजे माहिती असेल तुम्हाला याच्यात शिकलेलं असणार. ठीक आहे मॅथमॅटिक्स मध्ये इज होल नंबर. ठीक आहे सो इट रिटर्न्स ठीक आहे ट्रू इफ इट हॅज नो डेसिमल पॉइंट. नो डेसिमल पॉइंट म्हणजे जर हा पूर्ण नंबर असेल तर काय करेल आपल्याला ट्रू रिटर्न करेल. पण जसा डेसिमल पॉइंट आपण ऍड केला तर काय रिटर्न करेल फॉल्स रिटर्न करेल. आता इथे काय आपण केलं इथे आपण ऍड काय करून दिली स्ट्रिंग ऍड केली त्याने रिटर्न काय केलं फॉल्स. जर होल नंबर आहे ठीक आहे म्हणजे पूर्ण नंबर आहे ठीक आहे तर काय करायचं आपल्याला डेसिमल पॉइंट इफ नो डेसिमल पॉइंट इट रिटर्न्स ट्रू अदरवाइज एल्स. ठीक आहे एल्स आपण करू एल्स इज रिटर्न फॉल्स. ठीक आहे जसं फॉल्स आपल्याला कुठे दिलं याला दिलं स्ट्रिंगला दिलं आणि डेसिमल पॉइंटला दिलं कारण की हे दोन्ही होल नंबर नव्हते म्हणजे पूर्ण नंबर नव्हते. ठीक आहे त्यामुळे आपल्याला काय दिले फॉल्स रिटर्न. आता तीच जी नेक्स्ट मेथड आहे आपण तिच्याकडे जाणार आहे. तिचं काय नाव आहे नंबर. ठीक आहे ही काय करेल आपल्याला कन्वर्ट स्ट्रिंगला आपल्याला काय करेल ही नंबर मध्ये कन्वर्ट करून देईल. म्हणजे आपण इथे जी स्ट्रिंग दिली आता आपण
ठीक आहे. पण याला डायरेक्ट ट्राय करू. आपलं काय नंबर मेथड कोणती नंबर 1 2 आणि एक्झाम्पल ठीक आहे. फक्त मेथडचं नाव काय नंबर ही काय करेल आपल्याला कन्वर्ट स्ट्रिंग इनटू नंबर्स. आता मी आलो इथे गेलं कन्सोल डॉट लॉग नंबर नंबर 1 2 and 1 2 3. आपण याच्यात काय लिहिलंय स्ट्रिंग मध्ये आता स्ट्रिंग दिलंय बरोबर. डेटा टाइप काय आपला स्ट्रिंग पण स्ट्रिंगला आपल्याला काय करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये तर नंबर मध्ये बरोबर. याला आपण काय लिहिलं फक्त इथे नंबर ऍड करून दिले एक मेथड आणि आता चेक केलं आपण आउटपुट आपल्याला दिसेल बघा काय आलं 1 2 3. कलर कोणता आलाय ब्ल्यू. आपण काय चेक केलं होतं याला जर मी काढलं आता प्रिंट केला आता कोणता कलर आहे ब्लॅक म्हणजे हे काय आता स्ट्रिंग आहे बरोबर. जसं मी ते केलं आता काय आला त्यांना काय तर म्हणजे नंबर काय करते आपल्याला मेथड की स्ट्रिंग असली तर ठीक आहे याला करून देते नंबर मध्ये. सेम आपण अजून एक नंबर घेतला ठीक आहे कन्सोल डॉट लॉग परत एक स्ट्रिंग घेऊ सगळ्यात आधी तिचं आपण टाकूया 8960. याला काय करू आपण ठीक आहे याला आपण कमेंट करू आधी याला चेक करू याला आउटपुट येतो हिला काय आउटपुट येतं स्ट्रिंग आउटपुट बरोबर. आपल्याला याला जर चेक करायचं असलं आता काय येईल आपण टाकलं नंबर जसा नंबर टाकला आपण आता काय येईल 87. हा काय आले आपल्याला आला आहे नंबर ठीक आहे. आता हे झालं मॅथमॅटिक्सच्या प्रॉपर्टीज आणि मेथड ठीक आहे. आता आतापर्यंत काय बघितलं आपण नंबर्सच्या युजफुल मेथड आणि स्पेशल नंबर व्हॅल्यूज आणि त्याच्यानंतर काय बघितलं आपण सर्वात आधी आपण काय बघितलं नंबर डेटा टाईप त्याच्यानंतर त्याचे स्पेशल नंबर व्हॅल्यूज आणि त्याच्यानंतर युजफुल नंबर मेथड ठीक आहे. या गोष्टी आपण सर्व आतापर्यंत बघितले ठीक आहे. आता मी परत एकदा इथून नंबर मी परत एकदा पुन्हा एक्सप्लेन करतो ठीक आहे. जर तुम्हाला अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तर मला परत एकदा विचारून घ्या ठीक आहे. तर आपण परत एकदा स्टार्टिंग पासून हा नंबर पूर्ण डेटा टाईप मी एक्सप्लेन करणार आहे फ्रॉम स्टार्टिंग. आतापर्यंत जेवढं शिकलो आपण आज ते मी परत एकदा एक्सप्लेन करतो. इथं लक्ष देऊन तुम्ही ऐकून घ्या. जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर ते दूर होऊन जाते. एक मिनिट स्टार्ट करतो तुम्हाला परत ठीक आहे. ठीक आहे आपण काय बघितलं सर्वात आधी नंबर डेटा टाईप त्याच्या आधी आपण बघितला होता स्ट्रिंग. तर नंबर काय करतं रिप्रेझेंट ऑल द नंबर्स. नंबर्स म्हणजे काय आपण जे 1 2 3 4 5 करतो तो रिप्रेझेंट काय करतो हा डेटा टाईप नंबर करतो. पण अनलाईक मेनी लँग्वेजेस जसे जावामध्ये आपण बोललो की आपल्याला डेसिमल असला किंवा फ्लोट असला म्हणजे पॉईंट असले तर आपल्याला डिफरंट डेटा टाईप म्हणजे तिथे मेन्शन करावा लागतो व्हेरिएबल्स आहेत म्हणजे इंटिजर फ्लोट आणि त्याच्यानंतर मध्ये कंपायलरला कळतं किंवा त्या ब्राउझर किंवा मशीनला कळतं की हा डेटा टाईप आहे तो फ्लोट आहे किंवा डेसिमल आहे बरोबर किंवा लॉंग आहे किंवा डबल आहे. पण आपण याच्यात तसं करतो का जावास्क्रिप्ट मध्ये आपण ते नाही करत. आपण काय करतो डायरेक्ट लिहितो नंबर. म्हणजे आपल्याला वाटतंय की आपण फक्त व्हेरिएबल डिफाईन करतो म्हणजे इथे एज डिफाईन केलं आणि ते 16 दिला तो ऑटोमॅटिकली कन्सिडर करून घेतो की हा नंबर आहे. आपण इथे लिहित नाही बसत की हा फ्लोट आहे डेसिमल आहे की काही आहे ठीक आहे. आता याच्यात बी आपण बघा ठीक आहे याच्यात आपण लिहिले 0.99 केली तर याचा टाईप ऑफ जरी चेक केला आपण काय येतो नंबर आहे ठीक आहे. याचे सर म्हणजे तुम्ही काही लिहा 1 2 जसा तुम्हाला नंबर लिहायचा असेल त्याच्यात ठीक आहे तो देईल नंबरच देईल त्याचा डेटा टाईप. तुम्ही पॉईंट लिहा काही लिहा ठीक आहे तर त्याचा डेटा टाईप काय येईल ऑल नंबर ठीक आहे. आपल्याला सेपरेटली डिफाईन करायची गरज नसते की प्रत्येक वेळी नंबर हे आहे की डेसिमल आहे की फ्लोट आहे इंटिजर आहे की डबल आहे. नंबर तो नंबरच राहिला इन कोणत्या बी कारण की जावास्क्रिप्ट मध्ये डिफाईनच तसं केलं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं स्पेशल नंबर व्हॅल्यूज ठीक आहे. त्याच्यात काय आपण बघितलं की इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी एन एन आणि टाईप ऑफ एन एन ठीक आहे. याच्यातनं आपण काय शिकलो की 1 डिवायडेड बाय 0 तर कॅल्क्युलेटर आपल्याला काय देतं बेसिक मॅथमॅटिक्स की यू कॅनॉट डिवाइड नंबर म्हणजे 0 ने आपण डिवाइड नाही करू शकत ठीक आहे. पण मग तिथे एरर थ्रो न करता आपल्याला काय देते स्पेशल एक व्हॅल्यू काय देते जावास्क्रिप्ट आपल्याला देते इन्फिनिटी ठीक आहे.
तसंच मायनसने आपण केलं, -1 ला आपण डिवाइड केलं 0ने, मग त्याने काय दिलं आपल्याला स्पेशल कीवर्ड काय दिले, -इन्फिनिटी. बरोबर. सेम आपण इथे आलो console.log. ठीक आहे. याच्याने आपण चेक केलं, सॉरी कशाने, स्ट्रिंगला आपण मल्टिप्लाय केलं एन ने. बरोबर. तर येणे काय दिलं आपल्याला, नॉट अ नंबर. बरोबर. काय केलं, या स्ट्रिंगला मल्टिप्लिकेशन केले याने 2 ने, तर काय आलं आपल्याला एन म्हणजे नॉट अ नंबर दिलं, कारण की आपण स्ट्रिंगला मल्टिप्लिकेशन करू शकत नाही नंबरने. ठीक आहे. मग बरोबर याने काय केलं आपल्याला, आपण याचा एन चा काय चेक केला, आपण टाईप चेक केला की एन ऍक्च्युली आहे का, याचा टाईप काय, त्याचा टाईप काय आला आपल्याला, नंबर. तर नंबर का बरं आला, की टेक्निकली एन पण एक नंबरचाच टाईप आहे. ठीक आहे. त्यांना मेन्शन एन टेक्निकली आहे नंबर टाईप, बट हा कोणता आहे, फिल्ड मॅथमॅटिक्स, जिथे इक्वेशन येतात त्याचा नंबर टाईप आहे. बरोबर. तर त्याच्यानंतर आपण पुढे काय आलो, युजफुल नंबर मेथड्स मध्ये आलो. त्याच्यात नंतर आपल्याला काय दाखवलं, आपण टू फिक्स चेक केली. एक मिनिट फक्त. ठीक आहे. याच्यानंतर काय आलं आपल्याला, सॉरी, टू फिक्स चेक केला आपण. तो काय करून देतो आपल्या, राऊंड टू डेसिमल. म्हणजे काय असतं, जर आपल्याला आपण बोललो, आपण पर्सेंटेजचं एक्झाम्पल घेतलं होतं, ते आपल्याला पर्सेंटेज जर दाखवायचं असतील तर आपण काय करतो, डॉट नंतर म्हणजे ते 2 डेसिमल पॉईंट असतील ते आपण प्रिंट करतो. ठीक आहे. पण आपण आउटपुटला काय चेक केलं, की जसं आपण टू फिक्स यूज केला, आपल्याला याचा काय डेटा टाईप चेंज होऊन काय येतो, स्ट्रिंग येतो. ठीक आहे. नंबर येत नाही. मग आपण बोललो होतं की आपलं कन्फ्युजन काय झालं, अरे 9 पॉईंट आता येईल तर हा पाहिजे. ठीक आहे. 7 8, मग 9 कसं काय आलं इथे. त्याच्यानंतर 2 जर घ्यायचा असतील तर आपल्याला, ठीक आहे, म्हणजे डेसिमल नंतर 2 नंबर घ्यायचा असेल तर मग आपण काय बघितलं, रूल काय बघितला आपण, इथं आपण काय बघितलं, त्यांचा रूल, की इफ नेक्स्ट डिजिट म्हणजे 7 आणि 8 पेक्षा दोन्ही डिजिट होता, तो कोणता होता, थर्ड. तो ग्रेटर दॅन द 5 असेल तर प्रिव्हियस डिजिट जो असतो म्हणजे हा डिजिट. बरोबर. प्रिव्हियस डिजिट कोणता येतो आपल्याला, हा डिजिट. ठीक आहे. हा 8. ठीक आहे. याला अप करून द्यायचं 1 ने, नाही तर तसंच राहू द्यायचं. हा 6 काय झाला, अरे हा 5 पेक्षा ग्रेटर झाला. त्यांनी काय केलं, या 7 ला, या 8 ला काय केलं, 1 ने अप करून दिलं, म्हणजे 9 करून दिलं. ठीक आहे. आणि जर तो लेस असता 5 पेक्षा तर तसंच राहिला असता. आपण ते बी एक्झाम्पल बघितलं की लेस राहिला तो तसाच राहतो. ठीक आहे. आता इज इंटिजर आपण बघितलं. त्याच्यानंतर इज इंटिजर मध्ये काय केलं आपण, तिचे चेक करतो की होल नंबर आहे की नाही. जर होल नंबर असेल तर ट्रू, नाहीतर फॉल्स. ठीक आहे. जसं आपण आता स्ट्रिंग टाकली तर काय येतो, फॉल्स. डेसिमल पॉईंट टाकला तर येईल आपल्याला फॉल्स, कारण की तो होल नंबर नाही, म्हणजे कम्प्लीट नंबर नाही येतो. बरोबर. त्याच्यामुळे इंटिजर आपल्याला चेक करायला देतं की हा नंबर आहे की नाहीये. तसंच आपण इथे चेक. त्याच्यानंतर पुढची मेथड काय आली, नंबरला आपण, स्ट्रिंगला आपण काय करायचं असतं, कन्वर्ट नंबर मध्ये करायचं असेल तर काय करायचं, आपण फक्त काय करतो, इथे स्ट्रिंगच्या पुढे एक लिहितो नंबर. ठीक आहे. इथे मेथड डिफाईन करतो नंबर, आणि काय करतो आपल्याला कन्वर्ट स्ट्रिंग तो नंबर करून देते, म्हणजे स्ट्रिंगला आपल्याला नंबर मध्ये ही गोष्ट कन्वर्ट करून देते. तर आतापर्यंत आपण जेवढ्या गोष्टी नंबर मध्ये बघितल्या. ठीक आहे. आता याच्यात जर कन्फ्युजन असेल तर मी 1 मिनिटाचा टाइम देतो तुम्हाला, विचारा, कारण त्याच्यानंतर मग तुमची अटेंडन्स घेतली जाईल. कोणाला काही कन्फ्युजन वगैरे आहे तर लगेच विचारू नंबर मध्ये. नसेल तर मला मेसेज करायचे की नाहीये, मग मी वाटल्यास तर बुलियन आपण थोडंफार त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊन घेऊ, मग उद्या आपण बुलियनला स्टार्ट करून घेऊ. आहे कोणाला, ठीक आहे, मला इथे, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. आपण एक काम करू, मी एक मिनिटासाठी बुलियनचा ओव्हरव्ह्यू देऊन देतो तुम्हाला, बुलियन काय आहे. त्याच्यानंतर आपण तुमचे अटेंडन्स घेऊ आणि मग लेक्चर एंड होऊन जाईल. ठीक आहे. बुलियन काय असतो, बुलियन रिप्रेझेंट ओनली ट्रू व्हॅल्यूज. पहिली काय असते, ट्रू ऑर फॉल्स. ठीक आहे. इज हेवीली यूज इन कंडिशन अँड कंपॅरिझन. ठीक आहे. म्हणजे आता बघा, तर तुम्हाला एक स्टुडंट आहे, सॉरी, एक तुम्ही प्रोजेक्ट बनवला
तुमच्या कॉलेजसाठी. तिथे बोलले की मला चेक करायचं आहे की युजर लॉग इन आहे का नाहीये. मग आपण त्याच्याने काय करू, म्हणजे युजर लॉग इन आहे तर आपण डिफाईन करू ट्रू, आणि युजर लॉग इन नाही आहे तर आपण डिफाईन काय करू फॉल्स. ठीक, आता इथे तसंच दिलंय त्यांनी बघा, कन्सोल डॉट लॉग मध्ये ग्रेटर दॅन, ठीक आहे ऑपरेटर आहे. आता हे तुम्ही इग्नोर करा. फर्स्ट तुम्हाला काय चेक करायचं फक्त बुलियन काय रिप्रेझेंट करतो, ट्रू आणि फॉल्स रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, आणि हा कोणत्या कंडिशन मध्ये यूज होतो हे वेली आपल्याला जिथे आपल्याला कंपॅरिझन करायचं असतं. ठीक आहे, तिथे कंपॅरिझन आहे म्हणजे युजर लॉग इन आहे की नाही आहे, किंवा याची एज ग्रेटर दॅन 15 आहे किंवा 18 आहे. ठीक आहे, मी बोलले की जो 18 ग्रेटर दॅन 18 असेल त्यालाच आपण कॉलेजमध्ये अलाव करू. ठीक आहे, किंवा लेस असेल तर त्याला नाही करणार. तर इथे काय आलं, कंपॅरिझन आलं. ठीक आहे, इथे गेला 10 इज ग्रेटर दॅन 5, हा काय येतोय ट्रू येतोय. ठीक आहे, आणि सेम हे एक ऑपरेटर असतं. ठीक आहे, आपण जे ऑपरेटर शिकू तेव्हा मी हे एक्सप्लेन करेल. हे बी आपल्याला फॉल्स कावर देते, मी हे बी सांगेन तुम्हाला, ते इग्नोर करा तुम्ही. बेस्ट काय असतं आपल्याला काय शिकायचंय, बुलियन काय रिप्रेझेंट करतो, ट्रू आणि फॉल्स, आणि तो यूज कुठे करतो आपण हेविली इन कंपॅरिझन मध्ये. ठीक आहे, आता हे आपण ओव्हरव्ह्यू बघितला. आता मी अटेंडन्स घ्यायला त्या जयेश सरांना बोलवतो, तुमची अटेंडन्स घेतील. तर कोणाला डाऊट आहे का त्याच्या आधी? स्क्रीन हीच आहे. ठीक आहे, आता दिसते ना स्क्रीन? एक मिनिट परत शेअर करतो तुम्हाला screen. आता दिसते? स्क्रीन विजिबल आहे आता? ते डॉक्युमेंटेशन नाही दिसत आहे का तुम्हाला? आता मी स्क्रोल करतो. ठीक आहे, खालीवर एकदा चेक करा. ऍक्च्युली या स्क्रीनवर आहे आपण. ठीक आहे, बुलियन इथे हे नाही दिसत आहे तुम्हाला? हे बुलियन इथे आहे आपण, हे दिसतंय? येस येस सर. ठीक आहे, हे जे आपण एक्सप्लेन करत होतो की याचा अर्थ काय असतो बुलियन डेटा टाईपचा. तिथे कंपॅरिझन येतं, म्हणजे आता परत एक्सप्लेन करून देतो, ट्रू आणि फॉल्स. ठीक आहे, आपण ट्रू फॉल्स तर तुम्हाला माहितीच असेल, सिंपल ट्रू आणि फॉल्स काय असतं, जिथे कंडिशन चेक. वीडियोस बनाने हैं, फिल्मोरा है ना।